नमस्कार एस्पिरंट्स. मी भूषण घोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर फॉर यूपीएससी आणि एमपीएससीमध्ये स्वागत करतो. आजचा आपला जो लेक्चरचा पर्पज आहे तो म्हणजे आता नुकतंच एमपीएससीने 2025 साठी टेंटेटिव्ह जो शेड्यूल आहे, टाइम टेबल त्यांचा रिलीज केलाय आणि ते टाइम टेबल जो त्यांनी रिलीज केलाय त्या संदर्भात त्यांनी एमपीएससी राज्यसेवा जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार 2025 पासून त्याचा टाइम टेबल त्यांनी दिलेला आहे, की त्याची जी प्रिलिम्स एक्झाम आहे, ठीक आहे, ती 28 सप्टेंबरला होत आहे आणि त्यानंतर त्याची जी मुख्य परीक्षा आहे, ती मुख्य परीक्षा आपल्याला लक्षात येईल, की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे हे तर त्यांनी डिक्लेअर केलंच आहे. पण ते हे कधी होईल हे अजून त्यांनी त्याची तारीख जी आहे, ती तारीख डिक्लेअर नाही केलेली आहे. आता मे बी ही जी एक्झाम होणार असेल मेन्स एक्झामिनेशन, तर मिनिमम 3 ते 4 महिने तुम्हाला गॅप मिळू शकतो. जर आतापर्यंतचा आपण जर ट्रेंड बघितला, एमपीएससी राज्यसेवामध्ये ज्यावेळेस प्रिलिम्स होते आणि प्रिलिम्स नंतर जर आपण मेन्स एक्झामिनेशन बघितली, जी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार होते, जवळपास आयोग त्याला 4-1 महिने देत असत. आता ह्या कंडिशनमध्ये पण आपण असं समजू शकतो, की 3 ते 4 महिन्याचा जो कालावधी असणार आहे, तो कालावधी काय होईल तर कॅन्डिडेट्सला हा मिळणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार. कमी असू शकतो, जास्तही असू शकतो. त्या संदर्भात आपण सध्या काही म्हणू शकत नाही. पण तूर्तास आपल्याला एवढं माहिती की 28 सप्टेंबरला काय आहे, पुढची जी प्रिलिम्स आहे, पुढची प्रिलिम्स एक्झामिनेशन आहे. मग आता महत्त्वाचं काय आहे, जे कॅन्डिडेट्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी प्रिपेअर करत आहेत, तर ते कॅन्डिडेट्स आता याला जो मिळणारा वेळ आहे, तो मिळणारा वेळ वाईजली कसा यूज करायचा, इफेक्टिव्हली किंवा त्याला प्रोडक्टिव्हली कसं यूज करायचं, जेणेकरून 2025 मध्ये तुमचे जे सक्सेसचे चान्सेस आहेत ते मॅक्सिमाइज होतील. म्हणजे तुमचा मॅक्सिमम सिलेबस कव्हर झालेला असेल, त्यानंतर तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस इफेक्टिव्हली झालेली असेल, तुमच्या जर प्रिपरेशनमध्ये किंवा तुमच्या स्किल सेट्समध्ये काही एरर्स असतील, काही उणिवा असतील, तर त्याला भरून निघण्यासाठी किंवा भरून काढण्यासाठी पण टाईम आपल्याकडे काय आहे, बराचसा अवेलेबल आहे. तर त्या संदर्भात डिस्कशन करण्यासाठी आजचा आपलं जे आहे तर व्हिडिओ लेक्चर आहे. तर जसं आता हा जो म्हणजे आपण अप्रोच बघतोय तो वर्णनात्मक पॅटर्ननुसार नुसार जे कॅन्डिडेट प्रिपेअर करतायत तर त्यांच्यासाठी. आता हे व्हिडिओ पण किंवा हे लेक्चर पण डिस्कस करत असताना आता कॅन्डिडेट्सची व्हरायटी इन द सेन्स की कॅन्डिडेट्स त्यांच्या प्रिपरेशन जे आहेत ना वेगवेगळ्या टप्प्यामध्ये किंवा वेगवेगळ्या फेजेसमध्ये. आता ते फेजेस जर लक्षात घेतात ना, जे फेजेस मी याच्यामध्ये डिस्कस करतात, तर डोक्यात लक्षात ठेवलंय की सुरुवातीपासून एखादा जो कॅन्डिडेट प्रिपेअर करणार असणार आहे, समजा तो डिसेंबरपासून सुरुवात करतोय प्रिपरेशन करायला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याला झिरोपासून सुरुवात करायची आहे. तर त्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर ज्याच्यामधल्या ज्या गोष्टी तुमच्या कव्हर झालेल्या असतील, त्या तुम्ही काय करायच्या आहेत, तर त्या टिक करायच्या आहेत तुमच्या म्हणजे काय म्हणू शकतो आपण प्रिपरेशन फेजमध्ये. त्याच्यानंतर पुढचे जे स्टेजेस आहेत, त्या पुढचे स्टेजेस तुम्ही काय करायचे आहेत कॉन्सिक्युटिव्हली म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, एक फेज असू शकतो, की जे कॅन्डिडेट न्यूपासून सुरुवात करतात. दुसरं असू शकतं, की काही कॅन्डिडेट्स जे असतील ते मिनिमम 6 मंथ्स पासून प्रिपरेशन करत आहेत. मॅक्सिमम पण असू शकतं, ते पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार. थर्ड पॅटर्ननुसार येऊ शकतं. ते म्हणजे की आता जी लास्ट ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनची प्रिलिम्स झालेली आहे, त्याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेट्सला वाटतंय, की आता त्यांना पुढचा अटेम्प्ट पण देण्याची गरज पडणार आहे. तर ते कॅन्डिडेट जे मोल्ड करतील किंवा शिफ्ट करतील ऑब्जेक्टिव्ह टू सब्जेक्टिव्ह ते असणार आहे आणि त्याच्यानंतर अजून काही कॅन्डिडेट्स असे असतील, की जे यूपीएससीचं पण प्रिपरेशन करत आहेत आणि एमपीएससी ऑब्व्हियसली डिस्क्रिप्टिव्ह झाल्यानुसार तर ते काय करणार आहेत, तर डिस्क्रिप्टिव्ह पण देणार. आता मग जे कॅन्डिडेट यूपीएससीसाठी पण प्रिपेअर करत आहेत, तर ऑब्व्हियसली आता त्यांची जी प्रिलिम्स एक्झामिनेशन आहे ती मे महिन्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचं जे प्रिपरेशन शेड्यूल अगोदरपासून यूपीएससीसाठी चालू आहे, त्यांनी त्याला स्टिक करा. उरलेले जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यापैकी मग आपण हे जे 3 ग्रुप असतील, 3 ग्रुपमध्ये म्हणजे पहिलं म्हणजे जे 0 पासून सुरुवात करत आहेत. दुसरं म्हणजे ॲट ज्यांनी मिनिमम 6 मंथ्स याच्यामध्ये स्पेंड केलेले आहेत किंवा मोर दॅन 6 मंथ्स म्हणूया किंवा मागचं वर्षभर म्हणूया. त्यानंतर जर आहे तर जे कॅन्डिडेट्स ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला पण तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नने झाला होता. मग त्यांना सब्जेक्टिव्ह पॅटर्नकडे वळायचं आहे. तर त्याच्यामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत स्ट्रॅटेजीच्या किंवा टिप्स पॉइंट म्हणूया. ते तुम्हाला आय थिंक मदत करेल, की तुमचं जे प्रिपरेशन असेल ते राइट ट्रॅकवर येण्यासाठी. तर चला आता आपण बघूया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की ज्यावेळेस आता हे मुख्य परीक्षा आता लक्षात घ्या, की आपल्याकडे असणारा जो टाईम पिरियड म्हणजे कॅन्डिडेट्सकडून तर डिसेंबरपासून जरी कन्सिडर केला, तर डिसेंबरपासून ते आपण म्हणू शकतो याच्यामध्ये सप्टेंबर. मग आता सप्टेंबर म्हणजे 28 सप्टेंबर त्यांनी तारीख दिलेली आहे. आता ही जी सप्टेंबर 28 त्यांनी तारीख दिलेली आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये टेंटेटिव्हली जर आपल्याला बघितलं, तर आपल्याकडे बराच वेळ जो आहे, तो बराच वेळ आपल्याला मिळतोय. म्हणजे समजा हे सप्टेंबरपर्यंतचे आपण जर बघितलं, तर 9 महिने मिळत आहेत आणि त्याच्यानंतर समजा डिसेंबरचा 1 मंथ बघितला, तर हे 10 मंथ म्हणजे प्रिलिम्सच्या अगोदरपर्यंतचे. आता मग याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं, की जे कॅन्डिडेट्स पहिल्यांदा आपण जसं मी तुम्हाला म्हटलं, की पहिल्यांदा कॅन्डिडेट जे प्रिपेअर करतात त्यांच्या दृष्टिकोनातून आपण बोलूया.
तसं जर बघितलं तर आपण मग मेन्ससाठी आपण सुरुवात करायला हवी. म्हणजे कारण आपल्याकडे टाईम बऱ्यापैकी आहे. पण तसं असताना जर आपण ह्या पिरियडला जर ढोबळ मानाने जर डिव्हाईड केलं, तर किती वेळामध्ये आपण डिव्हाईड करू शकतो? समजा या 10 महिन्यांना करायचं असलं, तर जे कॅन्डिडेट समजा प्रिलिम्स पहिल्यांदा देणार असतील, तर ऑन एन एव्हरेज किंवा टेंटेटिव्हली आपण समजूया की ते 1 जूनपासून प्रिलिम्स एक्झामिनेशन म्हणजे प्रिलिम्स फेजमध्ये किंवा प्रिलिम्स मोडमध्ये काय होते, त्यांनी टर्न झालं पाहिजे. जे कॅन्डिडेट्सचं अगोदरचं प्रिलिम्सचं प्रिपरेशन वगैरे झालं असेल किंवा ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स व्यवस्थित असेल, की नाही मला जूनपासून सप्टेंबरची गरज नाही, मला त्याच्यापेक्षा कमी वेळ लागेल. काहींना असेल की ते मला याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. मग ते मी 1 मे पासून वगैरे सुरुवात करू शकतात. पण आयडियली जर बघितलं, मी जो प्लॅन तुम्हाला सांगत आहे किंवा सजेस्ट करत आहे, ते जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं, तर तुम्ही 1 जून पासून व्यवस्थित प्रिपेअर कराल. जर प्रिलिम्स मोडमध्ये जरी शिफ्ट केले, तरी तुमचं व्यवस्थित पद्धतीने प्रिलिम्सचा जो फेज आहे, तो प्रिलिम्सचा फेज व्यवस्थित तुम्ही काय करू शकता, तर टॅकल करू शकता. तर मग त्याच्यामुळे आपण काय कन्सिडर करूया, की डिसेंबरपासून ते जवळपास मेपर्यंत. मग हा जो मेपर्यंतचा जो ड्युरेशन आहे, ठीक आहे. मेपर्यंतचा ड्युरेशन हा कशासाठी डिव्होट झाला पाहिजे आपला? तर हा मेन्स एक्झामिनेशनसाठी डिव्होट झाला पाहिजे. आता मी याच्यामध्ये कन्सिडर करतोय की तुम्हाला सिलॅबस माहिती आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तिघं स्टेजेसचे जे प्रोसेस आहेत, त्या म्हणजे तिघं स्टेजेस कसं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, प्रिलिम्स बघितली, मेन्स बघितली, सब्जेक्टिव्ह, पर्सनॅलिटी टेस्ट असेल तर त्याच्या ठीक आहे, इंटरव्ह्यूमध्ये तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते. या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला आता बघायचं असेल, मग आता याला कसं आपण डिव्हाईड करू शकतो किंवा डिसेंबरपासून मेपर्यंत याला कसं बघितलं पाहिजे किंवा याला कसं युटिलाइज केलं गेलं पाहिजे, ते आपण बघूया. जे सुरुवातीपासून स्टडी करतायत, जर तुम्हाला परीक्षेची रचना किंवा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर काय डिमांड वगैरे आहे, ते जर जाणून तुम्हाला माहीत असेल तर वेल एंड गुड. ठीक आहे. नसेल माहिती तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर काय केलेलं आहे, याला YouTube चॅनलवर जाऊ शकता तुम्ही स्ट्रॅटेजी सेशन बघू शकता. याची लिंक जी असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली जाईल. त्याच्यानंतर अभ्यासक्रम ऑब्व्हियसली इम्पोर्टंट आहे. मेन्सचा अभ्यासक्रम तुमच्या प्रत्येकाकडे असला पाहिजे. या संदर्भात मी बऱ्याचदा एक्सरसाइज म्हणजे लेक्चर्स पण घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना समजून सांगितलं आहे. ज्यांना सिलेबस अगदी व्यवस्थित माहिती असेल, कसं अॅनलाईज करायचं, त्याच्यातले कसे पॉइंट्स लक्षात घ्यायचे. हे जर तुम्हाला माहीत असेल तर वेल एंड गुड. नसेल माहिती तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या YouTube चॅनलवर याच्या संदर्भातलं जे डिस्कशन आहे, डिस्कशन व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एम-पी-एस-सी राज्यसेवा जर ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होत आहे, ही 2025 पासून याचीच पहिली सुरुवात आहे. ठीक आहे. याच्या अगोदर 2006 ते 2011 पर्यंत आपल्याला याचे डिस्क्रिप्टिव्हचे क्वेश्चन पेपर मिळतात. पण त्यावेळेसचा पॅटर्न आणि आताचा पॅटर्न जवळपास बघितलं तर मोर दॅन 1 डिकेड झालेला आहे. 10 वर्षापेक्षा जास्त वेळ काळ झालेला आहे. पण त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली चेंजेस राहतील. आता हा जर सिलेबस त्यांनी कडून अस्पायर केलेला आहे, तर त्यांच्याकडे इन्स्पायर होऊन सॉरी त्यांनी कडून इन्स्पायर होऊन हा जर सिलेबस घेतलेला असेल, तर ऑब्व्हियसली आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसाठी कशावर रिलाय राहायला पाहिजे, तर यू-पी-एस-सीवर. आता आपल्यामध्ये जे बरेचसे कॅन्डिडेट्स प्रिपेअर करत आहेत, ठीक आहे. तर ते मराठीमधून देऊ इच्छितात आणि यू मधले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात, ते इंग्लिशमध्ये असतात आणि त्याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन असतं. तर मग आता तुमच्या सोयीसाठी मी काय केलेलं आहे मित्रांनो, यू-पी-एस-सीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर येऊन गेलेले आहेत, म्हणजे 2013 पासून ते 2024 पर्यंत. याचं काय केलेलं आहे, सिलॅबसच्या थीमनुसार आणि त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो, की सिलॅबसच्या पॉइंटनुसार आणि सिलॅबसच्या सब पॉइंट्स मधली जी थीम असेल, त्याच्यानुसार त्याला काय केलं ते क्लासिफाय केलेलं आहे. तर मग आता इथं बघा तुम्हाला एसीचं जे आहे, तर एसीचे पण क्वेश्चन पेपर काय केलेले आहे, मी 2013 पासून 2024 पर्यंतचे एकदम याला ऑर्गनाइज वेमध्ये करून दिलेले आहेत. म्हणजे कुठल्या थीमवर कसे एसे झालेले आहेत, थीम्स कुठले-कुठले आहेत आणि त्याचं जे मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे, त्या मराठीमध्ये पण ट्रान्सलेशन काय आहे, तर याच्यामध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला हे जर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील, तर टेलिग्राम ग्रुप चॅनलची जी लिंक आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे येऊन तुम्ही काय करू शकता, याला फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता. हे तुम्हाला काय दिलेलं आहे, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीली अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याच पद्धतीने जी-एस-1 नसेल, तर जी-एस-1चे पण काय केलेलं आहे, 2013 पासून ते 2024 पर्यंतचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, हे व्यवस्थित पद्धतीने काय केलेलं आहे, सिलॅबसचा टॉपिक आणि त्याच्यामधले जे काही सब टॉपिक्स आणि थीम्स असतील, त्यानुसार त्यांना काय करून दिलेलं आहे, तर ऑर्गनाइज करून दिलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हे करत असतानाच, की एम-पी-एस-सीने 2006 ते 2011 पर्यंत जे क्वेशन्स विचारले गेलेले होते, ठीक आहे. त्यांना यू-पी-एस-सी म्हणजे एम-पी-एस-सीने आता जो नवीन सिलॅबस दिलेला आहे, त्या धर्तीच्या वर काय केलेलं आहे, आपण त्यांना त्या टॉपिक्समध्ये त्याला क्लासिफाय करून दिलेलं आहे. मग याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला फक्त मागे काय क्वेशन विचारून घेतलेले आहेत, त्याच्या फक्त तुम्हाला डोळ्याखालून काय करायचे आहेत, तर डोळ्याखालून त्या गोष्टी काढायच्या आहेत. कारण थीम्स या सेम राहतील. नेचर ऑफ द क्वेशन डिफरंट होऊ शकते. ठीक आहे. पण जो इतिहास बदललेला आहे, जिओग्राफी आहे, ठीक आहे. ज्या गोष्टी कॉमन असतात किंवा ज्या गोष्टी फंडामेंटल असतात, ते चेंज होत नाही. बरं त्याच्यावरचा जो करंटचा आस्पेक्ट आहे तो चेंज होईल. म्हणजे क्वेशन विचारण्याची पद्धती ही चेंज होईल. म्हणजे सब्जेक्ट स्टॅटिक आहे. समजा जिओग्राफी मधला जो काही पार्ट असेल म्हणजे फिजिकल जिओग्राफी असेल, महाराष्ट्र रिलेटेड जिओग्राफी असेल, हिस्ट्री संदर्भातले जे कन्सेप्ट्स असतील.
ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कुठल्या थीम्सवर जास्त फोकस केले गेलेले आहेत किंवा कसे क्वेशन्स विचारले आहेत, त्याचा अंदाज येण्यासाठी पण आपण एम-पी-एस-सी स्टेट सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशनचे 2006 पासून 2011 पर्यंतचे क्वेशन पेपर आहेत ना, म्हणजे ते जे क्वेशन्स आहेत, ते आताचा जो न्यू सिलेबस आहे, तर न्यू सिलेबसच्या बेसिसवर त्यांना क्लासिफाय काय करून दिलेलं आहे. हे त्याच पी-डी-एफमध्ये तुम्हाला काय मिळेल, सब्जेक्ट वाईज या गोष्टी मिळून जातील. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जी-एस-2 मध्ये पण मी सेम काय केलेलं आहे, जी-एस-2चं पण हे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर जे आहेत, तर तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे आणि जी-एस-4चं पण आहे, तर जी-एस-4चं पण आपण अवेलेबल आहे. ठीक आहे, ते 2023 पर्यंत 2024 पर्यंतचं लगेच ते काय होऊन जाणार, ते अपडेट होऊन जाणार आहे. तर हे जे तुम्हाला सगळ्यात प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर जे आपल्याला गरजेचे आहेत. कशासाठी? एक तर क्वेशन्स कसे विचारले जातात आणि सिलेबसचा जो टॉपिक आहे, तो सिलेबसचा टॉपिक अंडरस्टँड करून घेण्यासाठी, तर कुठल्या डायमेन्शनने तुम्हाला विचार करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने तुम्ही वाचलं पाहिजे. हे तुम्हाला कसं लक्षात येणार आहे? एक म्हणजे सिलेबस समजून घेतल्यावर आणि दुसरं म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर विचारले गेलेत त्या बेसिसवर. त्याच्यामुळे तुमचा जो प्रिव्हियस इयरचा जो फंड आहे, म्हणजे फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये म्हणजे तुम्हाला जी डिफिकल्टी येईल, ती डिफिकल्टी पण काय होते या ठिकाणी ओव्हरकम होते. हे तुम्ही सगळे जे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर यू-पी-एस-सीचे ते आपल्या इथे कुठे डाउनलोड करू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे येऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉइन होऊ शकता. तिथेही रोज-रोज डेली जे अपडेट्स असतील ते अपडेट केले जातात आणि हे जे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर हे पण तुम्हाला कळेल त्या ठिकाणी भेटून जातील. त्याच्यानंतर बरेचसे जे नवीन कॅन्डिडेट आहेत, त्यांना असं वाटत असेल, की कुठली भाषा घेतली पाहिजे, मराठी, इंग्रजी वगैरे काय. त्या संदर्भात जर त्यांना कन्फ्युजन असेल ना, तर त्याच्या रिलेटेड पण एक जो आपण डिस्कशन किंवा स्ट्रॅटेजी सेशनमध्ये जो व्हिडिओ तो घेतलेला आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येऊन जाईल. आपल्याच YouTube चॅनलमध्ये आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन स्ट्रॅटेजीचे सेशन्स बघू शकता. त्याच्यात तुम्हाला हे भेटून जाईल. ठीक आहे. आता हे सगळ्या गोष्टी झाल्यात, म्हणजे तुमच्याकडे सिलेबस माहिती आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर बघितलेले आहेत. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं, की सुरुवात कुठून करावी? जर नवीन कॅन्डिडेट पासून जर बघितलं, तर नवीन कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये काय आहे, की एन-सी-आर-टी आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता एन-सी-आर-टी पण जर बघितलं तर इंग्लिशमध्ये, तर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत, जे मराठीमध्ये अवेलेबल आहेत आणि जे कॅन्डिडेट मराठीमधून प्रिपेअर करू इच्छितात, ते मराठीतून करा. जे कॅन्डिडेट इंग्लिशमधून करत असतील, त्यांच्यासाठी तर काही डिफिकल्टी नाहीच आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे आणि एन-सी-आर-टी तर इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे म्हणजे आहे. मग आता याच्या संदर्भात कुठले एन-सी-आर-टी वाचले पाहिजे. त्याच्यानंतर कुठल्या तुम्ही काय करू शकता, त्याला स्किप करू शकता. या संदर्भातले पण जे बेसिक थिंग्स आहेत, हे आपल्या YouTube चॅनलवर पण त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी काय आहे तो टाकलेला आहे. आणि ही जी पी-डी-एफ आहे, ही पी-डी-एफ पण आपल्या जे Telegram ग्रुपवर आहे. तर Telegram ग्रुपवर रेडीली अवेलेबल आहे. तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, या पी-डी-एफला काय करू शकता, डाउनलोड करा. पण कुठला पार्ट हा कशामधून तुम्ही कव्हर केला पाहिजे. याच्यामध्ये दोघी गोष्टी घेतल्या. महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक आणि त्याच्यानंतर एन-सी-आर-टी टेक्स्ट बुक. हे दोघांमधून तुम्ही कुठून कुठला पार्ट सिलेबसचा जो एन-सी-आर-टीमधून किंवा स्टेट बोर्डमधून कव्हर होऊ शकतो, तो याच्यामध्ये काय केलेला आहे, तर मी व्यवस्थित पद्धतीने एनलिस्टिंग करून दिलेला आहे. हा जो एनलिस्टिंग करून दिलेला पार्ट आहे, हा तुमचा काय होणार आहे, जे आपण हंटिंग फॉर रिसोर्सेस हा जो म्हणतो, कारण बऱ्याचसा वेळ कॅन्डिडेटला कशासाठी देतात, कुठला रिसोर्स चांगला आहे, कुठलं वाचायला पाहिजे, काय करायला पाहिजे, याच्यामध्येच कॅन्डिडेटचा बराच वेळ जातो. तर तोही वेळ तुमचा काय केलाय मी या ठिकाणी, तर सिम्प्लिफाय करून दिलेला आहे. तुम्ही ह्या पद्धतीने काय करायचंय, तर रेफर करू शकता. त्याच्यानंतर मग काही फक्त एन-सी-आर-टी असेल, जसं एन्व्हायर्नमेंट आणि जनरल सायन्स असेल, तर याच्या एन-सी-आर-टीज वाचण्याच्या भानगडीत ते पडू नका. जे रेडिली अवेलेबल बुक्स असतील ते रीड करा. कारण याचा जो पर्पज म्हणजे मॅक्सिमम वेटेज याचं म्हणजे आपण सॉरी म्हणजे याचं जे इम्पोर्टन्स आहे, हे फक्त प्रिलिम्स पुरतं आहे जनरल सायन्सचं आणि मेन्समध्ये सायन्स एंड टेक्नॉलॉजी येणार आहे. म्हणून एन-सी-आर-टी वगैरे किंवा स्टेट बोर्ड याच्यामध्ये वाचण्यात जाऊ नका. आणि स्टेट बोर्ड आणि एन-सी-आर-टीचं महत्त्व काय आहे? कारण की तुम्ही ज्यावेळेस ते पुस्तकं वाचताय, तर तुमची थिंकिंग एबिलिटी काय होते, एक डेव्हलप होते. एक दुसरं म्हणजे रायटिंग करत असताना सिंपल लँग्वेजमध्ये कसं लिहिलं पाहिजे हे तुम्हाला कळतं. थर्ड म्हणजे जे सब्जेक्टिव्ह वर्ड्स असतात, म्हणजे सब्जेक्ट स्पेसिफिक वर्ड्स असतात, ते तुम्हाला अंडरस्टँड व्हायला होते आणि बुक्स अशा सिंपल लँग्वेजमध्ये काय केले असतात, ऑर्गनाइज केले असतात. त्याच्यामध्ये काही फ्लो चार्ट्स असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही इंट्रोडक्शन्स असतात. तिथे तुम्ही एसेमध्ये इंट्रोडक्शन कसं केलं गेलं पाहिजे, त्याच्यावरून तुम्ही आयडिया मिळवू शकता. कन्क्लुजन करत असताना कसं करायला पाहिजे, हे आयडिया तुम्ही मिळवू शकता. म्हणजे जे स्टेट बोर्ड्सचे बुक्स आहेत ना, ते फार इम्पोर्टंट राहतात. बोथ प्रिलिम्ससाठी पण आणि मेन्ससाठी पण. मग सोशिओलॉजीसाठी कुठले एन-सी-आर-टी, महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचले पाहिजे, हे पण काय दिलेलं आहे, मी याच्यामध्ये दिलेलं आहे. ज्या गोष्टी फक्त तुम्ही ओव्हरलॅप होतील त्या करायच्या तुम्हाला स्किप करायच्या. पण बाकी ज्या गोष्टी युनिक असतील, ते युनिक म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे बुक्स असतील आणि एन-सी-आर-टीचे बुक्स असतील, याच्यातून तुम्हाला काय करायचं तर कव्हर करायचं आहे. म्हणून हा जो बेसिक बुक्स आहेत, हे बेसिक बुक्सचा जो पण फंडा जो आहे, तो पण या ठिकाणी काय होऊन जातो, होऊन जातो. आता अगोदर ज्यांनी एन-सी-आर-टी किंवा स्टेट बोर्ड्स कव्हर केलेले असतील, तर नो प्रॉब्लेम, वेल एंड गुड. ज्यांनी नसेल केलं तर त्यांच्यासाठी आपण दिलेलेच आहे. ठीक आहे. म्हणजे आता हे बेसिक फंडामेंटल बुक्स आहेत, हे झालं. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय तर रेफरन्स बुक. म्हणजे तुम्ही बेसिक बुक्स वगैरे कव्हर केलेले आहेत, व्यवस्थित पद्धतीने झालेले आहेत. मग आता काय करायची गोष्ट येते तर रेफरन्स बुक. रेफरन्स बुक पण रेफर करत असताना याची पण जी लिस्ट आहे, ही लिस्ट काय केलेली आहे, तर मी आपले जर ग्रुप आहे, ही जी पी-डी-एफ आहे, ही पी-डी-एफ पण तुम्हाला तिथे काय तर भेटून जाईल. मग याच्यामध्ये मी पूर्ण
सिलेबस जो आपला दिलेला आहे, तर सिलेबसच्या टॉपिकनुसार बोथ जे कॅन्डिडेट मराठीमधून प्रिपेअर करतायत आणि जे कॅन्डिडेट इंग्लिशमधून प्रिपेअर करतायत, बोथ मग ते एम-पी-एस-सी करत असतील किंवा यू-पी-एस-सी करत असतील, त्यांच्यासाठी बुक्स तर काही चेंज होणार नाही आहे. ठीक आहे. तर त्या संदर्भात मी काय दिलेलं आहे या ठिकाणी, जे रिसोर्सेस आहेत, ते रिसोर्सेसची लिस्टिंग दिलेली आहे. म्हणजे एन्शियंट, मिडिव्हल, आर्ट अँड कल्चर, मॉडर्न, पोस्ट इंडिपेंडन्स वर्ल्ड. समजा हिस्ट्रीचा पार्ट जी-एस 1चा झाला. त्याच्यानंतर जिओग्राफीमध्ये कुठला फिजिकल जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र स्पेसिफिक यू-पी-एस-सीला करायची काही गरज नाही आहे. सोसायटी असेल तर सोसायटीचा पाठ कशातून करायला पाहिजे. त्याच्यानंतर जी-एस-2 मध्ये असेल तर जी-एस-2 मधले जे सिलेबस स्पेसिफिक पॉइंट आहेत, ते कव्हर करण्यासाठी कुठले-कुठले रिसोर्सेस तुम्ही यूज करू शकतात. स्टँडर्ड बुक्स ते याच्यामध्ये काय केलेले आहेत, मी दिलेले आहेत. पुन्हा जी-एस-3 मध्ये पण सेमच आहे. इकॉनॉमी रिलेटेड कुठल्या पोर्शनसाठी तुम्ही कुठलं बुक रेफर करू शकतात. हे टेंटेटिव्ह एस्पेक्ट जे आहेत, डायमेन्शन्स हे मी या ठिकाणी दिले. तुम्ही हेच करायला पाहिजे का? तर नाही, हेच नाही करायला पाहिजे. तुम्हाला सिलेबस कव्हर करायचा आहे, ना की बुक कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामुळे जे बुक चांगलं असणार, जे बुक स्टँडर्ड असणार, ते तुम्हाला व्यवस्थित समजतं आणि त्याच्यामधून सिलेबसचे जे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत, सिलेबसचे पॉइंट्सचे सब पॉइंट्स आणि सब पॉइंट्सचे जे डायमेन्शन्स आहेत, याच्यावर पॉसिबिलिटीमध्ये क्वेशन्स विचारले जाऊ शकतात. तर ते तुमच्या व्यवस्थित ज्या सोर्समधून कव्हर होत असतील, ते तुम्ही करू शकता. पण ज्या कॅन्डिडेटला बिलकुल अंदाजा नाही, की कशातून सोर्सेसमधून म्हणजे कुठल्या सोर्सेसमधून रीड करायला पाहिजे, तर त्यांच्यासाठी मी जी टेंटेटिव्ह लिस्ट आहे ना, ही टेंटेटिव्ह लिस्ट याच्यामध्ये काय दिलेली आहे, तर मी अपडेट करून दिलेली आहे. मग त्याच्यानंतर करंट अफेअर्ससाठी तुम्ही मराठीमधून प्रिपेअर करत असाल किंवा इंग्रजीमधून प्रिपेअर करत असाल, तर कुठलाही एक न्यूजपेपर तुम्हाला मिनिमम म्हणजे सॉरी मॅक्सिमम 1 तास. 1 तासापेक्षा न्यूजपेपरला जास्त वेळ द्यायचा नाही आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये जे एडिटोरियल दिलं असतं म्हणजे संपादकीय, त्याच्यावर तुम्हाला जास्त काय करायचं तर फोकस करायचा. कारण त्याच्यातून तुमची लँग्वेज डेव्हलप होईल. दुसरं म्हणजे लिहायचं कसं ते समजेल. थर्ड म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं, की एसेसाठी जी प्रॅक्टिस असते कारण लाँग आर्टिकल लिहिलेलं असतं. म्हणून सुरुवातपासून ते फार बॉडी कशी डेव्हलप झालेली आहे त्या रायटअपची आणि त्याच्यानंतर कन्क्लूड कसं केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात, तर त्याच्यातून कळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर डेली न्यूजपेपर रीड करत असाल, तर त्याच्यामुळे काय होऊन जातं, की तुमच्या ब्रेनला ती सवय लागत जाते. ती सवय लागल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की ते जे इव्हेंट्स आहेत, हे सिक्वेन्शियली तुमच्या डोक्यामध्ये लक्षात राहतात आणि यानंतर तुम्ही मंथली मॅगझीन कुठली रेफर करतात, तर त्या मंथली मॅगझीनमध्ये काय आहे, की तो कंटेंट अंडरस्टँड करून घेण्यामध्ये तुम्हाला फारशी डिफिकल्टी जात नाही. ऑलरेडी तुम्हाला टॉपिक अंडरस्टँड झालेला असतो. फक्त मंथली मॅगझीनमध्ये काय केलेला असतो तो, वेगवेगळे जे आर्टिकल्स आलेले असतात, ते कंपाईल करून जे युनिक आणि इम्पोर्टंट डायमेन्शन्स असतात, ते एका ठिकाणी दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन केलेली असते. म्हणजे तो कंटेंट किंवा तेच करंट इव्हेंटचा जो टॉपिक असेल, तो तुम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतीने कळतो. आता करंट मॅगझीन जर बघायचं असेल, तर हे कुठून करू शकतात? आपलं जे ज्ञान मॅगझीन आहे, तुम्ही जर आपले म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब डॉट कॉम आपल्या वेबसाईटला जाऊन तुम्ही डाउनलोड सेक्शनमध्ये करंट अफेअर्स सेक्शनमध्ये ते बघू शकता. दुसरं म्हणजे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण हे अवेलेबल आहे आणि आपण सप्टेंबरपासूनचे जे काही मॅगझिन्स आहेत, त्या मॅगझिन्स आता आपण लवकरच अवेलेबल करून देणार आहोत. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी काय त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मग हे जे स्टँडर्ड बुक्स आहेत, हे स्टँडर्ड बुक्सचा आपण काय कन्सेप्ट या ठिकाणी झालेला आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की तुमच्याकडे आता इथपर्यंत आपण आलोय. बेसिक गोष्टी सगळ्या माहिती आहेत. बेसिक बुक्स तुमचे झालेले आहेत. आता तुम्ही स्टँडर्ड रिसोर्सेसवर आलेत. काही जणांनी बऱ्याचश्यांनी काय केलेलं आहे, तर स्वतःचे त्यांचे रिसोर्सेस होते. काहीतरी 5-6 महिन्यापासून प्रिपेअर करतायत. तर तुम्ही जोही सोर्स रेफर करत असाल, तर पहिले एन्शुअर करा तो स्टँडर्ड बुक आहे ना, तो स्टँडर्ड रिसोर्स आहे. तो जर स्टँडर्ड असेल, व्यवस्थित असेल, तर तुम्ही त्याला काय करायचं तर चेंज करायचं नाहीये. तो ॲज इट इज या ठिकाणी काय करायचा तर ठेवायचा तर मग आता आपली प्रायोरिटी कशी असली पाहिजे? मग आता ही प्रायोरिटी असत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रिलिम्स आणि मेन्स यांच्यावर ओव्हरलॅप करणारे सब्जेक्ट आहेत ना, त्याला पहिले आपल्याला काय करायला पाहिजे, तर सोबत कन्सिडर करायला पाहिजे. आता सोबत कन्सिडर करत असताना याच्यामध्ये मी तुम्हाला क्लासिफाय करून दिलेलं आहे, की प्रिलिम्स आणि मेन्सच्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं, की दोघांना कॉमन असणाऱ्या गोष्टी कुठल्या? म्हणजे समजा राज्यशास्त्र, पॉलिटीचा विषय, अर्थव्यवस्था हा आहे, भूगोल, इतिहास. मग इतिहासामध्ये पण महत्त्वाचं काय? प्राचीन, मध्ययुगीन, कला व संस्कृती, आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे हा टॉपिक जो असेल, हा तुमचा प्रिलिम्सला पण इम्पोर्टंट आहे आणि मेन्ससाठी पण इम्पोर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे पर्यावरण. ठीक आहे. आणि मुख्य विषय संदर्भात जर आपण बघितलं म्हणजे मेन्स स्पेसिफिक जर बघितलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैकल्पिक विषय, नैतिकता, निबंध. ठीक आहे. हे इम्पोर्टंट आहे म्हणजे 1000 मार्क तर यालाच होऊन जातात. आणि त्याच्यानंतर स्मॉल टॉपिक्स जे काही थ्रू 4 पेपर्समध्ये काय तर डिस्ट्रिब्यूट झालेले आहेत. जसं प्रशासन, ठीक आहे. त्याच्यानंतर समाज आणि सामाजिक न्याय. समाज जो पार्ट आहे तो जी-एस-1 मध्ये येतो. सामाजिक न्याय असेल हा जी-एस-2 मध्ये येऊन जातो. आंतरराष्ट्रीय संबंध आय-आर हा जी-एस-2 चा पार्ट आहे. सुरक्षा, सिक्युरिटी हा जी-एस-3 चा पार्ट आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा पण जी-एस-3 चा पार्ट आहे. आपत्ती व्यवस्थापन हा पण जी-एस-3 चा पार्ट आहे. त्यानंतर इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जगाचा इतिहास हा जी-एस-1 चा पार्ट आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे आणि याच्यासोबतच म्हणजे पॅरलली समजा दिवसात तुम्ही प्रिपरेशन करत आहात समजा 8 ते 10 तास व्हॉटएव्हर इट मे बी किंवा तुम्ही डेडिकेटेडली करत आहात
किंवा जॉब करून करत आहात. जसंही करत असाल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की सुरुवातीला आपल्याला याच्यावर फोकस करायचा आहे आणि याच्या समांतर, ठीक आहे, पॅरलल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे ना, तो निवडायचा आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे काम करायचं आहे. ऑप्शनल सब्जेक्ट. आता ज्यावेळेस तुम्ही हे सोबत प्रिपेअर करता, समजा तुम्ही डिसेंबर 1 डिसेंबर किंवा 5 डिसेंबर किंवा 10 डिसेंबर तेव्हापासून समजा जर तुम्ही प्रिलिम्स आणि मुख्य याच्याशी संबंधित असणारे विषय हे अभ्यासायला सुरुवात करताय, तर त्याच्यासोबतच फर्स्ट किंवा सेकंड हाल्फ तुमचा जो प्रिपरेशनचा असणार आहे, त्याच्यामध्ये जो टायमिंग आहे, तो तुमचा ऑप्शनलला दिला गेलेला पाहिजे. म्हणजे डिसेंबर सॉरी पासून ते आपण समजा अ, मे एंडिंग कारण 1 जूनपासून आपण आयडियली कन्सिडर केलंय, की आपला प्रिलिम्सचा फोकस जो आहे, तो प्रिलिम्सचा फोकस होतो. याच्यात जर आपण हे केलं आणि याच्यामध्ये जर आपण समांतर जात गेलो, तर समांतर जात असताना आपल्याला लक्षात ठेवा, एका साइडला आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट हाल्फ ऑफ द डे म्हणजे समजा हा तुमचा जर दिवस असेल आणि या दिवसाला जर तुम्ही 2 याच्यामध्ये डिव्हाईड केलेलं आहे. हा एक आणि दुसरा. याच्यामध्ये एक पार्ट जो तुमचा जाणार आहे, मग तुम्ही पहिला घ्या, नंतरचा घ्या. पहिला घेतला तर वेल एंड गुड म्हणजे तुमचा जो ब्रह्ममुहूर्त, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? तुम्ही ज्या वेळेमध्ये वाचता, त्या वेळेमध्ये तुम्हाला चांगलं समजतं, तो म्हणजे तुमच्यासाठी ब्रह्ममुहूर्त. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय कशाला फोकस करायचा आहे, तर ऑप्शनल सब्जेक्ट. हा तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट. तर तुम्ही जोही निवडत असाल म्हणजे तुमची ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, तुमचा ज्याच्यात इंटरेस्ट असेल, तुम्ही ज्याच्याशी कम्फर्टेबल असाल, ज्या ऑप्शनमध्ये तुम्हाला गाईडन्स रेडीली अवेलेबल आहे, ज्या ऑप्शनलसाठी तुमच्याकडे स्टडी मटेरियल स्टँडर्ड स्वरूपातलं अवेलेबल आहे. तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे असेल ते काही पर्सेंटमध्ये मॅटर करतं. कारण बहुतांश ह्याच्यात जर बघितलं टेक्निकल बॅकग्राऊंडची मुलं कधी टेक्निकलचा ऑप्शनल सब्जेक्ट घेत नाही. हे फार क्वचित कंडिशनमध्ये होतं आणि मोस्ट ऑफ त्याच्यात ते ह्युमॅनिटीजकडे जातात. मग तुमचं जे ग्रॅज्युएशन असेल, तुम्हाला जर त्याच्यात फायदा होत असेल ग्रॅज्युएशनचा तर तो सब्जेक्ट निवडा किंवा तुमचा इंटरेस्टचा जो सब्जेक्ट असेल, तुमच्या ग्रॅज्युएशनच्या व्यतिरिक्त, त्याच्याकडे तुम्ही जा. एकदा तुमचे पॅरामीटर एकदा ऑप्शनल सिलेक्ट झाला, तर लगेच तुम्हाला कशासाठी जायचंय, तर ऑप्शनल प्रिपरेशनसाठी सुरुवात करायची आणि त्याच्याबरोबरच तुम्ही काय करणार आहेत, हे जे काही समांतर गोष्टी झाल्या, समांतर म्हणजे काय, की प्रिलिम्स आणि मेन्ससाठी कॉमन गोष्टी याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. आता याच्यामध्ये 3 टाइप्स ऑफ कॅन्डिडेट म्हणजे 3 टाइप्स ऑफ कॅन्डिडेटला काय होऊ शकतं, 3 ऑप्शनल सब्जेक्टला फायदा होऊ शकतो जीएसमध्ये. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं. एक म्हणजे ज्यांचा पी-एस-आय-आर आहे. ज्यांना पी-एस-आय-आर आहे ना, तर त्यांना पॉलिटी किंवा जी-एस-2 हा वेगळा करण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. दुसरं झालं, आपण याच्यामध्ये बघितलं तर जिओग्राफी. जिओग्राफीवाल्यांना काय आहे, जिओग्राफीसाठी जो टायमिंग डिव्होट करावा लागतोय किंवा जी-एस प्रिलिम्स आणि मेन्ससाठी असेल, तर त्यांना वेगळा टाईम हा डिव्होट करावा लागत नाही. तुमचा ऑप्शनल कव्हर होत असताना जी-एस-1 मधला जिओग्राफीचा जो कन्सेप्ट आहे तो आणि जी-एस-3 मधला जो समजा आपण पॅटर्न म्हणू शकतो, की क्रॉपिंग पॅटर्न रिलेटेड जो टॉपिक आहे. ॲग्रीकल्चर जिओग्राफी ज्याला म्हटलं, तो पण त्याच्यामध्ये काय होऊन जातो, कव्हर होऊन जातो. थर्ड याच्यामध्ये येतो हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये पण काय येतं, ज्यांचं हिस्ट्री ऑप्शनल आहे, तर हिस्ट्री ऑप्शनलमध्ये काय होतंय, की तुमचे हे सगळे जे टॉपिक आहेत, म्हणजे मेन्समध्ये असणारे आर्ट अँड कल्चर, मॉडर्न, त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स आणि त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री. आणि प्रिलियमसाठी लागणारं एन्शियंट मिडल त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जातं. आणि महाराष्ट्रात स्पेसिफिक जो असेल त्या संदर्भात महाराष्ट्र जिओग्राफी. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल घेतलेला असेल, तर याच्यासाठी वेगळा देण्याची गरज पडत नाही. आणि थर्ड म्हणजे इकॉनॉमिक्स वगैरे ज्यांनी काही सिलेबस म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट चूज केलेला असेल, तर त्यांना जी-एस-3 मधले जो डायमेन्शन आहे, त्याच्यामध्ये काही पर्सेंटमध्ये त्यांना फायदा होऊ शकतो. मग यांच्या संदर्भात काय होईल, की यांनी जर ह्या 3 किंवा हे जे 4 सब्जेक्ट आहेत, 4 ऑप्शनल आहे. याच्यापैकी जर कुठला एक ऑप्शनल निवडला असेल, तर त्यांच्या जी-एस मधून कुठलातरी एक सब्जेक्ट जो असेल, तो वगळून जाईल. समजा ज्यांचा पी-एस-आय-आर असेल, तर राज्यशास्त्र किंवा पॉलिटिक्सचा त्यांनी अ, जो तुम्ही कशासाठी जी-एससाठी टाईम अलोकेट केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला वेळ देणार नाही. तुमचा तो ऑप्शनल सब्जेक्टमध्येच काय होणार आहे, तर कव्हर होणार आहे. म्हणजे जी-एसमध्ये जो दिलेला टाईम आहे, त्याच्यामध्ये उरलेले जे डायमेन्शन्स असतील, अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, पर्यावरण, हे जे गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, तर कव्हर करायच्या आहेत. ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, तर लक्षात ठेवायची आहे. मग आता हे झालं तुमचं ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्शन. त्यानंतर जर बघितलं, की सुरुवातीला फोकस कशावर करायला पाहिजे, तर प्रिलिम्स आणि मुख्य यांच्याशी जे कॉमन असणाऱ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये हे जे कोर सब्जेक्ट येतात, त्या कोर सब्जेक्टवर पहिले काय करायला पाहिजे, तर फोकस करायला पाहिजे. म्हणजे इथे तुमचा जो वैकल्पिक विषय आहे, तो कव्हर झालेला आहे मेन संदर्भात. म्हणजे कव्हर झाला इन द सेन्स तुम्ही तो चूज केलेला आहे आणि त्याच्या प्रिपरेशनसाठी सुरुवात केलेली आहे. मग आता याच्यामध्ये उरतात हे उरलेले टॉपिक. नैतिकता, निबंध, प्रशासन, सामाजिक
समाज आणि सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन आणि इतिहास. आता यांना पण कसं कव्हर करायचं ते पण आपण काय करू, तर स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया. आता सुरुवात करत असताना लक्षात घ्या, की ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करत आहात, तर प्रिपरेशन करत असताना काही स्टँडर्ड मेथड लक्षात ठेवा, की ज्यावेळेस तुम्ही याला विचारलं, की तुमचा एखादा टॉपिक झालाय किंवा एखादा सब्जेक्ट झालाय, याचं आन्सर जर तुम्हाला द्यायचं असेल, तर हे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर दिलं पाहिजे. म्हणजे त्याचे काहीतरी पॅरामीटर्स असले पाहिजे आणि ते पॅरामीटर फुलफिल जर तुमचे झाले, तर तुम्ही म्हणू शकता, की तुमचं ऑप्शनल झालंय, की ऑप्शनल मधलं सब टॉपिक झालंय किंवा जीएस झालंय किंवा जीएस मधलं सब टॉपिक झालं. ठीक आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की तुम्हाला तुम्ही जोही सोर्स रेफर करत असाल, तर तुम्ही 2 ते 3 वेळेस वाचणे गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही गाईडन्स घेत असाल, म्हणजे क्लास लावला असेल, तर तुम्हाला एवढे 3 रीडिंगची गरज नाही. कारण 3 रीडिंग याच्यासाठी सांगितलं जातं. पहिल्या रीडिंग तुम्ही ज्यावेळेस वाचतात किंवा आपण वाचतो, तर पहिलं आपण फक्त बघतो, की पुस्तक वगैरे कसं लिहिलंय किंवा नोट्स कशा दिलेल्या आहेत आणि त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत, तिथं आपण एफर्ट्स करत नाही किंवा एफर्ट्स करायलाही नाही पाहिजे. जसं वाचतोय, ज्या पद्धतीने जेवढ्या गोष्टी समजतात, तेवढ्या गोष्टी आत्मसात करायच्या आणि पुढे जायचं. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण वाचतो, तर त्यावेळेस आपल्याला एक बॅक ऑफ द माइंड लक्षात ठेवतो, की प्रिव्हियस इयर क्वेशनमध्ये कसे क्वेशन्स विचारले गेलेले आहेत आणि त्या संदर्भातली आपण अधून जी अंडरस्टँडिंग आहे, ती डीपन करण्यासाठी करतो. ठीक आहे. हे झालं सेकंड. आणि थर्ड वेळेस जेव्हा आपण वाचतोय, तर आपले प्रिव्हियस इयर क्वेशन आपल्या डोक्यात आहे. त्याच्यामध्ये कुठले म्हणजे क्वेशनमध्ये विचारलेले टॉपिक्स कुठले आहेत, त्याच्यामधले कुठले डायमेन्शन्स विचारलेले आहेत आणि सिलेबसमध्ये अजून त्याचे ॲडिशनचे कुठले टॉपिक्स आहेत आणि अजून कुठल्या पॉसिबल टॉपिक्सवर क्वेशन किंवा कुठल्या डायमेन्शनवर क्वेशन विचारले जाऊ शकतात. या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये डेव्हलप झालेल्या असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण थर्ड लेव्हलला जे असेल, तर थर्ड लेव्हलला आपण काय करतो, तर रीड करतो. आणि मग ज्यावेळेस थर्ड रीडिंग झाल्यानंतर किंवा थर्ड रीडिंग सोबत ज्यावेळेस आपण नोट्स काढतो, तर नोट्स काढत असताना आपल्या डोक्यात लक्षात असतं, की आपल्याला जर ह्या टॉपिकवर जर क्वेशन विचारला, तर क्वेशन विचारलं असताना त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये कुठले पॉइंट असले पाहिजे, त्याच्यानंतर ऑब्व्हियसली प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर त्याच्यावर जे विचारलेले किंवा विचारले जरी नसतील, तर कुठल्या डायमेन्शनवर पॉसिबल त्या टॉपिकवर डायमेन्शन कव्हर होऊ शकतात क्वेशनमध्ये. ते प्रोबॅबल डायमेन्शन्स काय असतात तुमच्या डोक्यात असतात. मग तो होतो तुमचा बॉडीचा पार्ट. म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, की बॉडीमध्ये कुठल्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत आणि त्याच्यानंतर येतं कन्क्लुजन. म्हणजे आन्सर रायटिंगचे बेसिक्स तुमचे डेव्हलप झालेले असतील. बेसिक इन द सेन्स, की इंट्रोडक्शनमध्ये काय गोष्टी असायला पाहिजे, मेन बॉडीमध्ये लिहित असताना कुठल्या गोष्टी असायला पाहिजे आणि कन्क्लुजनमध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे. ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला डेव्हलप होतात किंवा ज्या गोष्टी तुमच्या तयार होतात, मग त्यावेळेस तुमच्या काय निघतात, तर नोट्स निघतात. मग ते नोट्स निघाल्यानंतर पहिले तुमचे जे नोट्स बनणार आहेत, ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स होतील. कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स म्हणजे काय, की ऑप्शनल सब्जेक्ट असेल किंवा जीएस सब्जेक्ट असेल किंवा जीएस सब्जेक्ट्समध्ये सब सब्जेक्ट्स असतील किंवा सब टॉपिक्स असतील. त्याच्यामुळे मध्ये एक एक्झाम्पल आपण घेऊया, समजा हिस्ट्री. समजा तुमचं हिस्ट्री आहे आणि तुम्ही जीएससाठी कव्हर करत आहे. जीएससाठी कव्हर करत असताना याच्यामध्ये किती टॉपिक्स येतात? निअर अबाउट 7 टॉपिक्स येतात. ठीक आहे. एन्शियंट, मेडिव्हल, याच्या अलाँग आर्ट एंड कल्चर, ठीक आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मॉडर्न इंडिया, मॉडर्न इंडिया नंतर बघितलं तर सॉरी मॉडर्न इंडिया म्हणजे इंडियन हिस्ट्री, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास याच्यासोबतच येतो, पोस्ट इंडिपेंडन्स आणि याच्यासोबतच येतो तर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. आता ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढताय किंवा सुरुवातीला तुमचे नोट्स निघतात. नोट्स निघत असताना मे बी पहिल्या वेळेस तुम्ही नोट्स काढाल ना, तर ह्या सब्जेक्टच्या नोट्स तुमच्या काय होतील, एक समजा 150, 200, 300, 400 पोर्ट्रेट मे बी काहींच्या 500 निघतील. हे ते अंडरस्टँड कसं करून घेतायत आणि जेवढं प्रिसाइजली ते नोट्स काढतायत, ते त्यांच्या एफिशियन्सीवर किंवा त्यांच्या प्रोडक्टिव्हवर डिपेंड करेल, की ते वेल ऑर्गनाइज्ड नोट्स कशा काढतात किंवा कशा पद्धतीने ते पेजेसवर त्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे, थ्रू नोट्स कसं रिफ्लेक्ट करतात. मग हे झाल्यानंतर तुम्हाला ह्या नोट्स काय असणार आहे, की नोट्स काढल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमची जी बेसिक पुस्तकं किंवा स्टँडर्ड बुक्स आहेत, ते तुम्हाला घडी-घडी वाचण्याची गरज नाही पडणार. ठीक आहे. मग ह्या नोट्सच तुम्ही काय करणार आहे, तर कव्हर करणार आहे. मग ह्या नोट्स तुम्ही ज्यावेळेस कव्हर कराल, तर ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन फेजमध्ये जाल, म्हणजे प्रिलिम्स नंतर मेन्स आणि मेन्समध्ये मेन्सचं ड्युरेशन झाल्यानंतर त्याच्या अगोदरचा पार्ट. मग एवढ्या ड्युरेशनमध्ये जो असणार, तुमचे नोट्स निघाल्यापासून तर फार तुम्ही मेन्स एक्झामिनेशनला जात आहात. त्या पिरियडमध्ये काही नवीन डायमेन्शन्स तुम्हाला कळतील. तर याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन होईल. ही जी व्हॅल्यू एडिशन आहे, तर व्हॅल्यू एडिशन राहील आणि ज्यावेळेस तुम्ही सगळ्यात शेवटची रीडिंग कराल, तर शेवटची रीडिंग केल्यानंतर तुमच्या मायक्रो नोट्स निघतील. मायक्रो नोट्सचा मीनिंग काय होतो, की तुमचा एक सगळे जे समजा तुमचे फॉर एक्झाम्पल एका पेपरची किंवा एका सब्जेक्टच्या नोट्स ह्या जर तुमच्या 200, 250 किंवा 300 पेजेसच्या असतील, तर त्याच्या मायक्रो नोट्स तुमच्या कशा निघणार आहे, एक 20 ते 30 पेजेसमध्ये किंवा ॲट मॅक्स एक पेपर तुम्हाला 30 ते 40 पेजेसमध्ये कव्हर करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त काय लिहिणार आहेत, पॉइंट, पॉइंट, पॉइंट म्हणजे जे इम्पोर्टंट फॅक्ट्स आहेत, जे तुम्हाला लक्षात असले पाहिजे आणि जे तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये रिलेव्हंट राहू शकतात. त्यामध्ये तुमच्या इव्हेंच्युअली या मायक्रो नोट्स निघतील. त्याच्यामुळे सुरुवातीला काही कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स निघतील आणि त्याच्यानंतर मायक्रो नोट्स निघतील.
मग हे झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये जाल, त्यावेळेस तुम्ही हे जे मायक्रो नोट्स आहेत, या मायक्रो नोट्स तुम्ही फक्त काय कराल, तर ओव्हरलूक कराल आणि ओव्हरलूक केल्यानंतर तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये जाल. त्याच्यामुळे आपण सध्या या मायक्रो नोट्स संदर्भात नाही बोलणार. सुरुवातीला महत्त्वाचं काय, या कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स. या कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स काढेपर्यंत किंवा काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, की जसं मी तुम्हाला सांगितलं, काही स्टँडर्ड प्रोसेस असते. ती स्टँडर्ड प्रोसेस आपण काय केली गेली पाहिजे, किंवा स्टँडर्ड पॅरामीटर हे तुमच्या डोक्यात क्लिअर झाले पाहिजे. एखादा टॉपिक तुमचा क्लिअर कव्हर झाला आहे, हे ज्यावेळेस तुम्ही सांगताय, त्यासाठी त्याच्यामागचे बेसिक क्रायटेरिया किंवा बेसिक गोष्टी काय असल्या पाहिजे ते समजून घ्या. ते जर तुम्हाला व्यवस्थित समजलं, तर तुम्ही स्वतःला सांगू शकता, की नाही हां, माझा एखादा टॉपिक जो आहे, तो झालेला आहे किंवा मला एखादा जो टॉपिक आहे, हा समजतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की तुमची अंडरस्टँडिंग त्या सब्जेक्टची अगदी व्यवस्थित झालेली पाहिजे. मग काहींना त्याच्यासाठी 2 रीडिंग लागू शकतात, काहींना 4 लागू शकतात, काहींना 1 लागू शकते. ठीक आहे. आणि तुम्ही जर गाईडन्स घेत असाल, तर ऑब्व्हियसली तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे, ती डेव्हलप झालेली असेल. तर तुमची 1-2 रीडिंगमध्ये तुम्ही जे सोर्सेस रेफर करणार, ते अगोदर आपण काय केलेलं आहे, तर फिक्स केलेले आहेत. ते तुम्हाला अंडरस्टँड होईल. ते झाल्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर आतापर्यंत जे येऊन गेलेले, म्हणजे यूपीएससीचे असतील आणि एमपीएससीचे आपण 2006 पासून ते 2011 पर्यंतचे दिलेले. त्याच्यामधून निघणारा एखादा डायमेन्शन्स कसा आहे. मग त्याच्यात जर तुम्हाला पूर्ण टॉपिक्स इंटरलिंकेजेस होत आहेत, हे लक्षात येत आहेत. मग त्याच्यानंतर तुमच्या काय निघतील, तर नोट्स निघतील. म्हणजे मिनिमम 3 रीडिंग्स आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. याच्यामध्ये 2 पण होऊ शकतात, 4 पण होऊ शकतात, डिपेंडिंग ऑन युअर अंडरस्टँडिंग आणि तुमची जी फिजिबिलिटी आहे किंवा तुमची कंपॅटिबिलिटी सब्जेक्ट संदर्भात ते. हे 3 रीडिंग झाल्यानंतर तुमच्या काय निघणार आहेत, तर नोट्स निघणार आहेत. ह्या नोट्स सुरुवातीला जे असतील त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह असतील. पण कॉम्प्रिहेन्सिव्हचा मीनिंग असा नाही, की तुम्ही पुस्तक छापताय. तसं बिलकुल नाही. महत्त्वाचं काय आहे, की सुरुवातीला एकदमच मायक्रोमध्ये काढण्याचा मध्ये जाऊ नका. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्यावेळेस तुम्ही नोट्स रिवाईज कराल, नोट्स रिवाईज करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय, की तुम्हाला तो कॉन्टेक्स्ट ना, तो कॉन्टेक्स्ट पण आठवला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर ते 30-40 पेजेसमध्ये नोट्स कंडेन्स कराल ना, त्याचं काय, की तुमचा कंटेक्स्ट सगळा डोक्यामध्ये डेव्हलप झालेला असतो. पण तुम्हाला तुमचं आन्सर सबस्टॅन्शिएट करण्यासाठी काही महत्त्वाचे फॅक्ट्स किंवा महत्त्वाचे कीवर्ड्स लागतात. म्हणूनच तुम्ही ते फक्त 20-30 पेजेसमध्ये त्याला कंडेन्स करणार आहेत. पण सुरुवातीला तुम्हाला काय काही पेजेस जे असतील सब्जेक्ट्सनुसार किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार काही कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स क्रिएट होतील. मग जे कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आहेत, त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स तयार करण्यासाठी तुमचा बेसिस काय असला पाहिजे? एक म्हणजे त्या टॉपिकवर आलेले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे तुमचे म्हणजे डोळ्याखालून गेलेले पाहिजे. आता काही टॉपिक्स असतील की त्याच्यावर क्वेश्चनच आलेले नाही. ठीक आहे. पण तुम्ही मग काय करू शकता, अगोदरच्या वेगवेगळ्या टॉपिक्सवर जसे क्वेशन्स विचारले गेले, म्हणजे काहीमध्ये फायदे विचारले जाऊ शकतात, काहीमध्ये तोटे विचारले जाऊ शकतात, काहीमध्ये काही सजेशन्स विचारले जाऊ शकतात. हे डायमेन्शन तुम्ही सिलेबसच्या उरलेल्या टॉपिक्सवर काय करायचे, तर अप्लाय करायचे. मग हे डायमेन्शन काढल्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघितलेले आहेत. त्या डायमेन्शनने तुम्ही काय केलेलं आहे, तर रीडिंग केलेलं आहे आणि ते रीडिंग झाल्यानंतर तुम्हाला आन्सर रायटिंग माहिती आहे. आन्सर रायटिंग माहिती इन द सेन्स म्हणजे तुम्हाला सुरुवात अगोदर आन्सर रायटिंगच्या अगोदर डिमांड ऑफ द स्टेज म्हणजे प्रत्येक स्टेजची जी डिमांड आहे, म्हणजे प्रिलिम्समध्ये काय डिमांड आहे आणि मेन्समध्ये काय डिमांड आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येते, की काही गोष्टी जसं आपण प्रिलिम्स आणि मेन्स ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट बघत आहोत. तर त्यावेळेस कुठले ऑब्जेक्टिव्ह पॉइंट्स किंवा कुठल्या फॅक्च्युअल गोष्टी या प्रिलिम्समध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्या लगेच तिथल्या तिथे हायलाइट करून तिथेच तुम्हाला काय करायचे आहेत, तर तुमचे जे नोट्स असतील, तर तुम्ही कंबाईन इन द सेन्स, की प्रिलिम्स, मेन्स एक कॉम्प्रिहेन्सिव्हली स्टडी करत असाल, तर त्याच्यावर तुमचा फोकस असला पाहिजे, की कुठल्या फॅक्ट्स आपल्याला इम्पोर्टंट राहणार आहे. आणि दुसरं म्हणजे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला कुठले डायमेन्शन्स इम्पोर्टंट राहतील. डायमेन्शन्समध्ये त्याचं डेफिनेशन, त्याचं बॅकग्राऊंड, त्याच्यामधला फ्लो चार्ट, त्याचे फायदे, तोटे, त्याच्यानंतर त्याचं इम्पोर्टन्स, त्याचे लिमिटेशन्स, त्याचे सोल्युशन, त्याचं कन्क्लुजन, हे जे डायमेन्शन्स आहेत, हे डायमेन्शन तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर झाले पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कुठलंही कंटेंट वाचत असाल ना, तर कंटेंट वाचत असताना तुमच्या डोक्यामध्ये तो स्कॅनर डेव्हलप झाला पाहिजे. म्हणजे त्या आर्टिकलला तुम्ही त्या अँगलनेच बघायचं. अँगलने म्हणजे काय, की सुरुवातीला जर आपण बघितलं, की तुम्ही कुठलेही आर्टिकल बघाल किंवा आपल्या न्यूज म्हणजे ज्ञान मॅगझिनमध्ये जर बघितलं, त्याच्यामध्ये कुठल्याही आर्टिकलचं एक स्ट्रक्चर बघा. स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीला महत्त्वाचं काय, की इंट्रो दिलेलं असतं. जस्ट अ मिनिट. सुरुवातीला व्हाय इन न्यूज. समजा तो करंट रिलेटेड असेल तर, हिस्ट्रीमध्ये असेल तर करंट वगैरे काही येणार नाही. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याचं बॅकग्राऊंड, काय बॅकग्राऊंड वगैरे काय दिलेलं आहे, त्या गोष्टी असल्या पाहिजे. त्याच्या संदर्भात कुठला लॉ वगैरे असेल किंवा काही प्रोव्हिजन्स असतील, तर त्याचे काही प्रोव्हिजन्स, फीचर्स वगैरे ते असतील. त्याचे फायदे, तोटे, त्याच्यानंतर काही तुम्हाला सोल्युशन्स त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात ते आणि त्याच्यानंतर मग कन्क्लुजन. हे इंट्रोडक्शन पासून तर बॉडीपर्यंत वेगवेगळे डायमेन्शन जे क्लिअर होतील. एकदा तुमच्या डोक्यामध्ये हा स्कॅनर डेव्हलप झाला, म्हणजे एक स्केलेटन डेव्हलप झालं. त्या स्केलेटनच्याच अँगलने तुम्हाला काय बघायचंय, ज्यावेळेस तुम्ही तिसऱ्या रीडिंगला जाल, त्या तिसऱ्या रीडिंगला त्या अँगलने बघायचंय आणि त्या अँगलनेच तुम्हाला त्या गोष्टी काय करायच्यात, एक्स्ट्रॅक्ट करायचंय
आणि एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर मग तुम्हाला कशामध्ये जायचंय, या नोट्समध्ये टाकायच्या आहेत. ठीक आहे. मग ह्या ज्या तुमच्या नोट्स असतील हेच तुमचं असं समजू शकता तुम्ही मॉडेल आन्सर असणार आहे. थोडक्यात हे तुमचं मॉडेल आन्सर असणार सब्जेक्ट स्पेसिफिक. मग हे झालं नोट्समध्ये. आणि ज्यावेळेस तुमच्या ह्या गोष्टी होतील आणि हे झाल्यानंतर तुम्ही याच्यावरचे जे क्वेशन्स आहेत, हे क्वेशन प्रॅक्टिस करा. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे, की एखादा जर तुमचा टॉपिक झाला असेल, तर हो, तुमचा हा खरंच टॉपिक झालेला आहे. तोपर्यंत हिला म्हणायचंच नाही, की मी हा माझा झालाय, तो माझा झालाय. कारण जेवढं ऑब्जेक्टिव्हली तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला म्हणजे ट्रॅक कराल, जेवढं ऑब्जेक्टिव्हली तुम्ही प्रोसेस फॉलो कराल. एकदा व्यवस्थित तुम्ही जर प्रोसेस फॉलो केली ना, तर तुमचा आउटकम मिळाला त्या ठिकाणी काय होतं, तर फायदा होतो किंवा त्याच्यामध्ये तुमचे आउटकम मिळण्याचे जे चान्सेस आहेत, हे इन्क्रीज होतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, ही जी स्टँडर्ड प्रोसेस आहे ना, ते प्रोसेस फॉलो करा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यासोबतच रिव्हिजन पण राहील. रिव्हिजन पण तुम्हाला करावंच लागेल. कारण पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा ज्यावेळेस तुम्ही हे कराल, तर तुम्हाला रिवाईज पण करायचं आहे. रिवाईज म्हणजे इन द सेन्स रिकॉल. ते पण कसं ते मी तुम्हाला समजावून सांगतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय येतं आपल्याला, ज्यावेळेस आपण मेन्सच्या अगोदर ह्या गोष्टी कव्हर करणार. मग ते ऑप्शनल सब्जेक्ट असेल किंवा जी-एस सब्जेक्ट असेल, ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. मग हे झालं आपण इथे लक्षात घेतलं, की मुख्य विषय संदर्भातले जे असते, इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, ठीक आहे. ह्या गोष्टी जर कव्हर करायच्या असतील, इथं राज्यशास्त्र पाहिजे होतं. ठीक आहे. मग ह्या गोष्टी कव्हर करायच्या असतील तर कशातून करायला पाहिजे? आणि तुमचे स्टँडर्ड बुक्स डेव्हलप झाले असतील तर ठीक. आणि नोट्सपर्यंतची जी जर्नी आहे, ती नोट्सपर्यंतची जर्नी कशी असली पाहिजे? त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर वैकल्पिक विषय. मग त्याच्यामध्ये अभ्यास, नोट्स बनवणे आणि उत्तर लेखन. ह्याही गोष्टी तुम्हाला कुठपर्यंत कव्हर करायच्या आहेत? प्रिलिम्सचा फेज जो असेल तो स्टार्ट होईपर्यंत म्हणजे 1 जूनच्या अगोदरपर्यंत. मग नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. मग याच्यामध्ये काय तुम्हाला एथिक्सला पण वेळ द्यायचा आहे. एथिक्स हा जो पार्ट आहे ना, एथिक्स प्रिलिम्सच्या अगोदर व्यवस्थित कव्हर करा. कारण तुमच्याकडे टाईम आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतच निबंध. एकदा तुमचा म्हणजे निबंधामध्ये ब्रॉडली जर बघितलं ना, तर 2 कॅटेगरीजमध्ये निबंध विचारला जातो. 2 कॅटेगरीज इन द सेन्स, की एक म्हणजे जनरल रीडिंग आपण यूज करतो. म्हणजे जनरल स्टडीजमध्ये जेवढं प्रिपरेशन करतो त्याच्याशी रिलेटेड आणि दुसरं ॲब्स्ट्रॅक्ट किंवा फिलॉसॉफिकल असतात. म्हणजे तुमची एथिक्सची अंडरस्टँडिंग व्यवस्थित असली, एथिक्स व्यवस्थित असला, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, तर निबंध लिहू शकता. मग याच्यासाठी लागणारं जे कंटेंट आहे ना, हे तुमचं ऑलरेडी साइड बाय साइड काय होतंय, तर प्रिपेअर होत राहतंय. याच्यासाठी वेगळं करायची गरज नाही. ठीक आहे. मग वेगळे इन द सेन्स प्रिलिम्सच्या अगोदर एवढं नाही, पण म्हणजे नोट्स वगैरे काढणं म्हणतो. पण याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन ही अंडरस्टँड करून घेण्यासाठी टॉपर्सने जसे लिहिलेले आहेत, त्यांच्या कॉपीज बघा. मग त्याच्यामध्ये जर आता कॅन्डिडेटला प्रॉब्लेम येऊ शकतो, की आम्ही मराठीतून प्रिपेअर करत आहोत, तर आम्ही कोणाच्या बघायच्या? आणि मराठीतल्या बऱ्याचशा कॅन्डिडेटच्या ज्या कॉपीज आहेत, त्या अवेलेबल नाहीयेत. तर तसं असेल ना, तुम्ही हिंदीच्या ज्या कॉपीज असतील टॉपर्सच्या, त्या बघा. त्यांनी एसे कसा लिहिलाय, सुरुवात कशी केली आहे, त्याच्यानंतर मेन बॉडी कशी लिहिलेली आहे आणि कन्क्लुजनपर्यंत कसे गेलेले आहेत. हे जे महत्त्वाचे डायमेन्शन्स आहेत ना, हे डोक्यात काय करायचे आहेत, तयार करायचे आहेत. आणि याच्यासोबतच जेव्हा तुम्ही न्यूजपेपर रीड करताय, ठीक आहे, एडिटोरियल रीड करताय, तर काही याच्यामध्ये चांगले कोट येऊ शकतात. काही याच्यामध्ये काही नवीन बुक्स इंट्रोड्यूस झालेले असतील. काही याच्यामध्ये एखादा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित आवडला किंवा काही काही चांगल्या लाईन तुम्हाला आवडल्या. तर तुम्ही काय करायचं फक्त इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजनच्या डायमेन्शन लक्षात ठेवून तुम्हाला काय करायचं त्या ज्या मायक्रो नोट्स असतील याच्या निबंधाच्या, त्या तुम्ही डेव्हलप करायच्या आहेत. याच्या संदर्भात पण आपण अजून डिटेलमध्ये बोलूया. त्याच्यानंतर चालू घडामोडी. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की हा डायनामिक पार्ट आहे आणि डायनामिक पार्ट असल्यामुळे आणि याचं थ्रूआउट 4 पेपर जर बघितलं, तर याचं जे काही कव्हरेज आहे, म्हणजे इन्क्लुडिंग एसे जर 5 पेपर बघितले, तर जी-एसमध्ये याचं कव्हरेज फार मोठं आहे. एसेला पण करंट अफेअर्स इम्पोर्टंट आहे. कारण एक्झाम्पल, नवीन डायमेन्शन्स हे करंटमधूनच येतात. जी-एस-1 मध्ये जर बघितलं, जिओग्राफी, सोसायटी याच्या संदर्भात पण क्वेश्चन विचारले जातात आणि हिस्ट्री संदर्भात जर काही घडून गेलेल्या घटना असतील आणि त्याच्या संदर्भात काही नवीन हॅपनिंग झाले असतील, त्याच्यासाठी इम्पोर्टंट ठरतात. जी-एस-2 आणि जी-एस-3 मॅक्सिममली हा करंट ओरिएंटेड आहे. बेसिक गोष्टी लागतात, पण करंटचं त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रिब्युशन फार आहे. आणि त्याच्यानंतर एथिक्स. एथिक्समध्ये पण अप्लाइड एथिक्स आणि जे एक्झाम्पल आहे, त्याच्यासाठी करंट इम्पोर्टंट आहे. आणि जर समजा हिस्ट्री सोडला, तर उर्वरित जे काही ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द याच्यात आपण काय म्हणू शकतो, करंट अफेअर्स आहेत, त्याचं कॉन्ट्रिब्युशन किंवा त्याचं वेटेज हे मोठ्या प्रमाणात. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, की वर्तमानपत्र वाचताना फक्त 1 तासापेक्षा जास्त वेळ देऊ नका आणि वाचत असताना एडिटोरियल फोकस करा आणि मॅगझीन जे असलं, ज्ञान मॅगझीन तुम्ही काय करा, रेफर करा आणि उत्तर लेखन. आता हे होत असताना मग आता सगळ्यात महत्त्वाचं काय, उत्तर लेखन. आता उत्तर लेखनामध्ये काही गोष्टी लक्षात घ्या. मग काही गोष्टी लक्षात घ्या इन द सेन्स काय, आन्सर रायटिंगमध्ये पण 3 इम्पोर्टंट पार्ट पडतात. म्हणजे 3 टू 4 डायमेन्शनने तुम्हाला आन्सरिंग रायटिंग करावं लागते. आपण ज्यावेळेस आपल्याला आन्सर रायटिंग करावं लागते, प्रत्येक गोष्टीची काही वेगवेगळी डिमांड असते. मग आन्सर रायटिंगमध्ये जर आपण बघितलं ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसे, निबंध. निबंधामध्ये लाँग पीस ऑफ रायटिंग तुम्हाला करावी लागते.
1000-1200 शब्दामध्ये एक निबंध लिहावा लागतो. दुसरा फेज आपल्याला येतो त्याच्यामध्ये जी-एसचा पार्ट. मग जी-एसचा पार्टमध्ये 1, 2, 3 हे 3 जी-एस येतात. मोर ऑर लेस यांची रायटिंग स्टाईल ही सेम असते. सेम असते म्हणजे काही क्वेशन जसे एनालिटिकल्स असतील त्या पद्धतीने मेथड व्हेरी होत जाईल. पण सबस्टॅन्शियली यांच्यापेक्षा वेगळी नसते. त्याच्यानंतर येतो एथिक्स. एथिक्समध्ये पण द वे ऑफ रायटिंग आहे ना, ती जी-एसपेक्षा थोडी वेगळी असते. म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाचं काय आर्टिक्युलेशन तुमची जी अंडरस्टँडिंग असते ना, ती एक्सप्रेस करून सांगावी लागते. या ठिकाणी महत्त्वाचं काय फॅक्ट, फिगर ह्या गोष्टी मॅटर करतात. पण या ठिकाणी तुम्हाला एनालिटिकल वेने काय करावं लागतं, एक्सप्रेस करावं लागतं. याच्यामध्ये केस स्टडीजचा पार्ट येतो. म्हणून याच्यामधली जी रायटिंग आहे ती लिटल बिट जी-एसपेक्षा थोडी डिफरंट होते. जी-एस 1 to 3 पेक्षा आणि त्याच्यानंतर येतो ऑप्शनल. ऑप्शनलमध्ये काय लागतं तर डेप्थ जास्त लागते. मग प्रत्येक ऑप्शनलची जी काही डिमांड असेल, त्या डिमांडनुसार काय होतात, हे जे आन्सर रायटिंग्स आहे, या आन्सर रायटिंगचा जो पार्ट आहे, हा थोडा व्हेरी होत जातो. आता या सगळ्यांमध्ये ज्या गोष्टी कॉमन आहेत ना, त्या कॉमन गोष्टी आपण काय केलेलं आहे, उत्तर लेखनामध्ये व्हिडिओ थ्रू मी काय केलं एक्सप्लेन केलं. एक म्हणजे कीवर्ड्स म्हणजे आपण त्याला टेल वर्ड्स म्हणतो. डिस्कस, क्रिटिकली डिस्कस, व्हॉट डू यू मीन बाय हे जे डायमेन्शन आहे, हे क्वेशन अंडरस्टँड करायला आपल्याला मदत करतात. कारण थ्रूआउट जर चारही पेपर बघितले किंवा चारही रायटिंग स्टाईल बघितल्या, तर त्याच्यामध्ये ते कीवर्ड्स किंवा त्याला आपण टेल वर्ड्स म्हणतो, ते व्हॅरी नाही होणार आहे. ठीक आहे. तर वे ऑफ रायटिंग फक्त तुमची डेप्थ असेल किंवा वे ऑफ एक्सप्रेशन असेल, ते त्या ठिकाणी व्हॅरी होईल. त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि पुन्हा त्याच्यामध्ये की थ्रूआउट 4 ही गोष्टी जरी बघितल्या, तर एक क्वालिटी आन्सर लिहिण्यासाठी कुठले डायमेन्शन तुमच्या आन्सरमध्ये असले पाहिजे. त्याही गोष्टी मी काय केल्या, हे उत्तर लेखनाचा जो पार्ट आहे ना, त्या उत्तर लेखनाच्या पार्टमध्ये मी कव्हर केलं. याची जी लिंक आहे, ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि आपल्याच YouTube चॅनलला जर तुम्ही बघितलं, तर आन्सर रायटिंग रिलेटेड 2 व्हिडिओज दिले. एकामध्ये मी टेल वर्ड एक्सप्लेन केलेत आणि दुसऱ्यामध्ये हाऊ टू राईट आन्सर. त्याच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी काय केल्या आहेत मी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. मग 2025चं आपण मे बघितलं. मेच्या अगोदरपर्यंत तुमचं काय झालं पाहिजे, ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या ना, त्या तर कव्हर झाल्याच पाहिजे. पण त्याच्यासोबत याचे जे रायटिंग स्टाईल्स आहेत, या रायटिंग स्टाईल तुम्हाला काय करायच्या आहेत, तर आत्मसात करायच्या आहेत. मग आता आत्मसात करत असताना याच्या संदर्भात आपण वेगळ्या पद्धतीमध्ये किंवा वेगळ्या वेळेने बोलू. तुम्हाला जर तुम्ही अजून ॲडव्हान्स स्टेजमध्ये असाल, की तुम्ही हे बेसिक गोष्टी केलेल्या असेल, पण तुम्हाला अडचण येत असेल, की अजून थोडंसं इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही मला काय करू शकता, तर कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर सुरुवातीलाच काय दिलेलं याचा कॉन्टॅक्ट नंबर पण आपण दिलेला आहे आणि या पी-डी-एफच्या खाली पण तुम्हाला नंबर दिलेला आहे. ठीक आहे. मग जून पासून ते 27 सप्टेंबरपर्यंत जो असेल, सॉरी इथे जून नाही पाहिजे. येस, येस. जून बरोबर आहे. हा 1 जूनपासून ते 27 सप्टेंबरपर्यंतचा जो पार्ट असणार आहे, हा प्रिलिम्स मोडमध्ये जाईल आणि 28 सप्टेंबरला तुमचे काय आहे, तर प्रिलिम्स आहे. आता काही वेळेस काय होऊ शकतं, की काही कॅन्डिडेट्सचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने झालेला असेल, जर मला त्यांना असं वाटू शकतं, की 4 महिन्याची गरज नाही त्यांना प्रिलिम्ससाठी. पण ते मग उरलेले त्यांचे काही टॉपिक्स असतील, आन्सर रायटिंग असेल, काही मिसिंग टॉपिक्स असतील, ते गोष्टी त्या ठिकाणी काय करू शकतात, ते कव्हर करू शकतात. आणि त्याच्या प्रिलिम्स फेजच्या अगोदर जर तुमचा पूर्ण मेन्स कव्हर झाला, वेल एंड गुड. नाही झाला, तर उर्वरित गोष्टी तुम्हाला आपल्याला काय करायच्या आहेत, प्रिलिम्स आणि मेन्सच्या दरम्यानमध्ये करायच्या आहेत. पण मेच्या अगोदरपर्यंत तुमचं काय गोष्टी झाल्या पाहिजे, ते लक्षात घ्या. एक म्हणजे तुमचं ऑप्शनल मिनिमम 3 रीडिंग और क्लास वगैरे तुम्ही जे काही अंडरस्टँड करून कराल ते. त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्यवस्थित झालेले पाहिजे. त्यानंतर त्याचे जे नोट्स आहेत, ते नोट्स काढल्या गेल्या पाहिजे. ऑप्शनलच्या बाबतीत हे आणि जी-एसमध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहेत, म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स यांच्या संदर्भात जे सब्जेक्ट आहेत, हे तुमचे काय झाले पाहिजे, कव्हर झाले पाहिजे. त्याचबरोबर एथिक्स आणि एसे. एथिक्स कव्हर करायला तुम्हाला फार वेळ लागत नाही. जेवढा वेळ तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे, पॉलिटी, इकॉनॉमी यांना कव्हर करायला लागतो ना, तेवढं तुम्हाला एथिक्सला लागत नाही. पण तुमचं जी-एसचा बेस स्ट्राँग असेल ना, तर तुम्हाला एथिक्स करायला सोपं जातं. कारण ज्यावेळेस अप्लाइड एथिक्सचा पार्ट येतो आणि ज्यावेळेस आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स म्हणतो, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्समध्ये ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट येतो. ठीक आहे. ह्या गोष्टी जर तुमच्या अगोदर जी-एस व्यवस्थित स्ट्राँग झालेला असेल ना, तर एथिक्स पण तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने अंडरस्टँड होतो. आणि त्याच्यासोबत काय करायचं निबंध. निबंध म्हणजे काय, कसे लिहिले गेलेले आहेत, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, फॉर्मॅट. वेगवेगळ्या टाइपमध्ये कसे इंट्रोडक्शन वगैरे लिहिले जाऊ शकतात. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कसे एसे लिहिले जाऊ शकतात. या गोष्टींवर तुम्हाला काय करायचं आहे, तर वर्कआउट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर प्रिलिम्सच्या अगोदर काही एसे तुमच्याकडनं लिहून झाले तर वेल एंड गुड आहे. नाहीतर उरलेल्या वेळामध्ये म्हणजे प्रिलिम्स झाल्यापासून ते मेन्समध्ये तुम्ही याच्यावर फोकस करू शकता. ठीक आहे. हे झालं इम्पोर्टंट थिंग. आणि त्याच्यानंतर मग काय असेल, तर प्रिलिम्स नंतरचा उरलेला पार्ट जसं मी तुम्हाला सांगितलं, त्या पद्धतीने कव्हर करायचा आहे. मग आता याच्यामध्ये काय आहे मित्रांनो कॅन्डिडेट, की काही सिक्वेन्स ऑफ सब्जेक्ट्स आहेत, हे तुम्ही काय करू शकता, सोबत-सोबत करू शकता. जेणेकरून तुमची जी अंडरस्टँडिंग असेल, ती व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप होईल. आता याच्यामध्ये एक हे घ्या, लक्षात घ्या. आता जसे तुम्ही वेगवेगळ्या लेव्हलला आहेत.
प्रिपरेशनचा. त्यानुसार तुम्हाला काय करायचंय, जसं मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितले, जे ॲडव्हान्स लेव्हलला असतील ते अगोदरचे सिक्वेन्स वगळून टाकतील आणि जे सुरुवातीपासून करत असतील त्यांच्यासाठी तर ऑब्व्हियसली मी 0 पासून गोष्टी काय आहेत त्या सांगितलेल्या आहेत. मग हे करत असताना याला तर तुम्ही कॉम्प्रोमाईज नाही करू शकत. म्हणजे जे कॉमन सब्जेक्ट आहेत ते. एखाद्या वेळेस असं वाटतंय तुम्हाला, की टाईम माझ्याकडे कमी लागतोय, म्हणजे कमी आहे आणि मला ऑप्शनलला जास्त वेळ द्यायचा आहे. हा पर्यावरण आहे ना, हा पर्यावरण तुम्ही प्रिलिम्स मोडमध्ये टाकू शकता. म्हणजे जून ते आपण म्हणू शकतो सप्टेंबर. याच्यामध्ये तुम्ही याला शिफ्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही याच्यासोबत घ्या आपत्ती व्यवस्थापन. जर तुमचा अगोदर तुमच्याकडे टाईम सफिशियंट आहे, म्हणजे तुमचे हे जे प्रिलिम्स, मेन्स सब्जेक्ट रिलेटेड आहेत, त्याचे नोट्स वगैरे व्यवस्थित पद्धतीने निघालाय किंवा तुमच्याकडे टाईम आहे असं तुम्हाला जाणवतंय. तर तुम्ही भूगोलसोबत पर्यावरण आणि त्याच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन हे जर तुम्ही कंबाईन केलं ना, यांच्यावर ओव्हरलॅपिंग भरपूर होते. ठीक आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करू शकता. भूगोल, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन. याचा कॉम्बिनेशन व्यवस्थित बनतंय. त्याच्यानंतर राज्यशास्त्र आणि प्रशासन यांचं कॉम्बिनेशन व्यवस्थित बनतं. म्हणजे तुम्हाला जी पॉलिटी व्यवस्थित झालेली आहे आणि तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही त्याच्यासोबत काय करू शकता, तर हे जे प्रशासनाचा जो पार्ट आहे, तो प्रशासनाचा पार्ट तुम्ही याच्यामध्ये करू शकता. हे झाल्यानंतर जर आपण बघितलं, GS1 मधला जो समाज किंवा सोसायटीचा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर GS2 मधला जो सोशल जस्टिसचा पार्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही हे दोघी सोबत प्रिपेअर करा. म्हणजे काय बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतील. आता सोसायटीमधला एक पहिला जो पॉइंट आहे, इंडियाची डायव्हर्सिटी वगैरे. जर तुम्ही हिस्ट्री व्यवस्थित केलेलं असेल, तर तुम्हाला हे गोष्टी व्यवस्थित समजतील. ठीक आहे. त्याच्यानंतर उरलेला जो पार्ट आहे, मग उरलेला पार्ट जर आपण बघितला, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा. या दोघी गोष्टी काय आहेत, तर व्यवस्थित आहेत. म्हणजे एकमेकांना ओव्हरलॅपिंग बरेच आहे. म्हणजे एक गोष्ट जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध व्यवस्थित कळले, तर तुम्हाला सुरक्षेचा जो डायमेन्शन हा व्यवस्थित कळेल आणि आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेण्याच्या अगोदर जर तुमचं वर्ल्ड हिस्ट्री व्यवस्थित असेल ना, तर तुम्हाला आयर अगदी व्यवस्थित समजतात. कारण आता कुठलेही जे कन्फ्लिक्ट चालू आहे, त्याचा सगळा बेसिस जर आपण बघितला तर वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये. आता वर्ल्ड हिस्ट्री जर तुमचं व्यवस्थित असेल, तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध व्यवस्थित समजतील. आंतरराष्ट्रीय संबंधित व्यवस्थित असेल, तर इंडियाचा जो सिक्युरिटीचा डायमेन्शन, हा सिक्युरिटीचा डायमेन्शन तुम्हाला हा व्यवस्थित कळू शकतो. ठीक आहे. मग आता याच्यानंतर जर आपण बघितलं, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान हा इंडिपेंडंट चालणारा पार्ट आहे. हा तुम्ही मोस्ट ऑफ द करंटमधून कव्हर करायचा आणि तुमच्याकडे टाईम असेल, तर तुम्ही जूनच्या अगोदर करा. नसेल, तर तुम्ही काय करू शकता, तर प्रिलिम्स मोडमध्ये जर तुम्हाला वेळ मिळाला, त्याच्यामध्ये हा गोष्ट करा. कारण प्रिलिम्स मोडमध्ये काय असणार मित्रांनो, ऑलरेडी तुमचे जे चंक पार्ट आहे. चंक पार्ट म्हणजे राज्यशास्त्र झालेलं राहील, अर्थशास्त्र झालेलं राहील, भूगोल झालेला राहील, इतिहास झालेला राहील. ठीक आहे. झालं तर तुम्ही पर्यावरण त्यावेळेस करणारच आहात. म्हणजे जो कोर सब्जेक्ट तुमचा झालेला आहे, साइड बाय साइड तुम्ही करंट अफेअर्स करत आहात. म्हणून हे जे ते 4 महिने असतील, त्या 4 महिन्यामध्ये फक्त तुम्ही रिवाईज कराल आणि रिवाईज करून जे ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनसाठी जी गरज लागते, म्हणजे प्रॅक्टिस, MCQ सॉल्व्हिंग, त्याच्यावर तुमचं मॅक्सिममली काय असणार आहे, फोकस असणार आहे. त्याच्यामध्ये हे जे स्मॉल टॉपिक्स म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, ते तुम्ही कव्हर करू शकता किंवा तुमचं जर पर्यावरण सुटलं, तर पर्यावरण तुम्ही करू शकता. आणि मग प्रिलिम्समध्ये स्पेसिफिकली जो आपल्याला गोष्ट करायची आहे, तो म्हणजे जनरल सायन्स. कारण MPSCच्या बाबतीमध्ये काय होतं, जनरल सायन्सवर खूप क्वेश्चन असतात. म्हणजे निअर अबाउट 20 क्वेशन्स येतात. मग हे 20 क्वेशन्स आपण काय करू शकतो, तर म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. म्हणून तुम्ही जो जनरल सायन्सचा जो पार्ट आहे, तो 1 जूनपासून व्यवस्थित फोकस करायचा आणि पॅरलली मग अगोदरपर्यंत ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याला तुम्हाला काय करायचं, त्या गोष्टी रिवाईज करायच्या आहेत. तर हे झाले तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ द सब्जेक्ट. मी या ठिकाणी तुम्हाला इंडिकेटिव्हली करून दिले. आता तुमच्या अंडरस्टँडिंग किंवा तुमच्या सिम्प्लिसिटी मी काय केलेलं आहे, हा एक स्टडी प्लॅन बनवलेला आहे. ही जी पी-डी-एफ आहे, ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल होऊन जाईल. तुम्हाला काय करायचंय, की मी सिलेबसनुसार याला क्लासिफाय करून दिलेलं आहे. तुम्ही जर सोर्सेस निवडलेले असतील, वेल एंड गुड. तुमचे सोर्सेस या ठिकाणी लिहा. जर तुम्हाला निवडायचे असतील, तर मी रेफरन्स बुकची लिस्ट दिलेली आहे. त्याच्यातून पण तुम्ही रेफर करू शकता. तर तुमचे मेंटर, टीचर, गाईड तुम्हाला जे सजेस्ट करतील त्याच्यातून करा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हा चार्ट तुम्ही फील याच्यासाठी करून घ्या, की तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, तुम्ही कशासाठी किती वेळ देणार आहात किंवा तुमच्याकडे उरलेला वेळ किती. एकदा जर तुमचं व्यवस्थित प्लॅनिंग झालं, ते प्लॅनिंग झाल्यानंतर हे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनिंग झालं. या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनिंगला तुम्हाला कशामध्ये डिव्हाईड करायचं आहे? मंथला तुम्ही वीकमध्ये डिव्हाईड कराल आणि वीकला तुम्ही डेजमध्ये डिव्हाईड कराल. पण हा जो मॅक्रो प्लॅनिंग आहे, हा मॅक्रो प्लॅनिंग अंडरस्टँड करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला काय, की याच्यामध्ये दिलं की समजा GS1 मध्ये असेल, तर आपण प्रिलिम्स आणि मेन्स जे ओव्हरलॅपिंग टॉपिक आहे, ते सोबतच करणार, वेगवेगळे करणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठले स्त्रोत तुम्ही यूज करणार किंवा साधन यूज करणार आहात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ते या ठिकाणी लिहायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं, की तुम्हाला 3 वेळेस वाचन करण्यासाठी किंवा अगोदर ज्यांनी वाचन केलेलं असेल, त्यांना लागणारा वेळ कमी असेल आणि त्याच्या संदर्भातले जे नोट्स बनवायचे आहेत, ते नोट्स बनवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? ठीक आहे. हे टेंटेटिव्हली तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं, याला टाईम जो आहे तो टाईम या ठिकाणी अलोकेट करायचा आहे. ठीक आहे. मग पुन्हा भूगोल. मग भूगोलसाठी असेल तर मग तुम्ही कुठलं सोर्स रेफर केलेलं आहे. ठीक आहे. कुठलं सोर्स रेफर केलंय तर त्यामध्ये ह्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये त्याच्यासाठी किती ड्युरेशन लागेल तो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला बुक कव्हर करायचं नाही. तुम्हाला
सिलेबसचा टॉपिक कव्हर करायचा आहे. म्हणजे समजा जर तुम्हाला लक्षात येत नाहीये, की ज्यावेळेस इथं वर्ड लिहिलंय जगाचा प्राकृतिक भूगोल. हे जर तुम्हाला समजतच नाही, कारण जगाचा प्राकृतिक भूगोल एकदा लिहिल्यानंतर याच्यामध्ये फिजिकल जिओग्राफी, क्लायमॅटॉलॉजी, ओशनोग्राफी आणि त्याच्यानंतर मिनरल इकॉनॉमिक जिओग्राफी या सगळ्या गोष्टी एका लाईनमध्ये त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. तर तुम्हाला जर नाही लक्षात आलं, तर ह्या वर्डला Google करा आणि Google केल्यानंतर याचे जे डायमेन्शन हे डायमेन्शन अंडरस्टँड करा आणि ते तुमच्या नोट्समध्ये येऊ द्या. कारण प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक टॉपिक आणि प्रत्येक टॉपिकचे सब टॉपिक, सब पेज डायमेन्शन या सगळ्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये आल्या पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पुस्तक वाचायचे. ना की पुस्तकाचं कव्हर केलं म्हणजे तुमचा हा सिलेबस होणार आहे, असं होत नाही. तुम्हाला प्रत्येकाचा काय करायचा आहे, सिलेबसचा टॉपिक कव्हर करायचा आहे आणि तो टॉपिक कव्हर करत असताना तो स्टँडर्ड बुक्समधून काय करायचं आहे, तर कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर राज्यशास्त्रासाठी कुठलं पुस्तक, तर समजा जर पॉलिटीसाठी तुम्ही बघितलं, तर समजा एम लक्ष्मीकांत पण एम लक्ष्मीकांत ऑब्जेक्टिव्ह वेने लिहिलेलं आहे. त्याच्यासोबत जर तुम्ही एन-सी-ई-आर-टीची त्याला जोड दिली, तर एक्सप्रेस कसं केलं गेलं पाहिजे, स्वतःला रायटिंग कशी केली गेली पाहिजे, ह्या गोष्टी समजतात. तर तुमचे जेही काही सोर्सेस असतील, ते सोर्सेस या ठिकाणी लिहायचे आणि एवढ्या वेळेला किती वेळ तुम्हाला लागणार आहे, तो टेंटेटिव्ह ड्युरेशन तुम्ही याच्यामध्ये काय करायचं आहे, ते लिहायचं आहे. मग आता यालाही पुन्हा कव्हर करत असताना फार मायन्युटली करायचं. मग आता स्थानिक स्वराज्य संस्था फक्त एकच सोडलेली आहे. पण लोकल गव्हर्नन्स स्थानिक स्वराज्य संस्था जर बघितलं, याच्यावर फार मोठमोठे बल्की पुस्तक लिहिलेले. त्याच्यात कुठले डायमेन्शन्स येऊ शकतात, कशावर क्वेशन्स विचारले जाऊ शकतात. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला काय करतील, तर मदत करतील. पुन्हा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पण तेच. सोर्सेस कुठले, किती ड्युरेशन द्यायचं, हे काय करायचं तुम्हाला लिहायचं. नैतिकता, ठीक आहे. सिक्वेन्स पण तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा. आयडियली तुम्ही सांगितलेलं आहे, की प्रिलिम्स आणि मेन्स ओव्हरलॅपिंग करणारे सब्जेक्ट झाले पाहिजे. कारण हे बल्की पण असतात आणि याचं वेटेज प्रिलिम्समध्ये पण आहे आणि मेन्समध्ये पण आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या पॅरलली म्हणजे दिवसात जो अर्धा वेळ असणार, तो तुम्हाला ऑप्शनल झालाय. तुमचं एवढं जरी झालं ना, तरी बाकीच्या गोष्टी तुम्ही प्रिलिम्स नंतर करू शकता. लक्षात घ्या. एथिक्स आयडियली आणि निबंध आयडियली झाला पाहिजे. म्हणजे निबंध समजा एथिक्स तुमचा प्रिलिम्सच्या अगोदर फक्त 1-2दा वाचून झालाय, पण नोट्स काढून नाही झालाय, तरी चालतंय. प्रिलिम्स नंतर तुम्हाला काय आहे, की उरलेल्या 8-10 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये हा सब्जेक्ट संपू शकतो 8-10 दिवसामध्ये. कारण याला जास्त वेळ नाही लागत. पण अंडरस्टँडिंग इम्पोर्टंट. अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हायला वेळ लागते. पण बाकीचे जे कोर सब्जेक्ट आहे ना, ते कोर सब्जेक्ट जर तुमचे मिस झाले, तर तुमची प्रिलिम्स चुकू शकते आणि तुम्ही प्रिलिम्सने पास झालं, तर मेन्सला जाऊन काय कराल? एक दुसरी गोष्ट म्हणजे त्या सब्जेक्ट्सला कव्हर करायला रिलेटिव्हली फार वेळ लागतो. म्हणजे जसं जर बघितलं हिस्ट्रीला फार वेळ लागतो. त्याच्या कंपॅरेटिव्हली जिओग्राफीला वेळ लागतो. म्हणजे कमी थोडा इक्विव्हॅलंट किंवा त्याच्यापेक्षा कमी. जिओग्राफीला वेळ लागतो. त्याच्यापेक्षा कमी आलं तर पॉलिटीला लागतो आणि त्याच्यापेक्षा कमी आलं तर इकॉनॉमीला लागतो. ठीक आहे. प्रत्येकाच्या अंडरस्टँडिंगनुसार टायमिंग हा व्हेरी होऊ शकतो. मग झाला निबंध. निबंधासाठी काय कसं प्रिपेअर करणार, किती वेळ देणार आहेत, वीकली, डेली वगैरे काय असेल. पर्यावरणासाठी कुठलं बुक, किती वेळ देणार आहे, आपत्ती व्यवस्थापन, समाज, सामाजिक समस्या, या सगळ्या गोष्टींसाठी काय तुमचे सोर्सेस तुम्ही तुमच्या हाताने लिहा. तुमच्या टीचरने, तुम्हाला तुमच्या मेंटरने जे सजेस्ट केले, नाही तुम्हाला माहीत तर मी टेंटेटिव्ह जी लिस्ट आहे, ती लिस्ट दिलेली आहे. मी कॉम्बिनेशन ऑफ द सब्जेक्ट पण तुम्हाला सांगितले, की कुठले सब्जेक्ट तुम्ही जर सोबत केले, तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, पहिले कोर सब्जेक्ट कव्हर करून घ्यायचे आहेत. सोबत ऑप्शनल सब्जेक्ट चालू द्यायचा आहे. मग एथिक्स, निबंध त्याच्यासोबतच आणि मग जे काही उरलेले टॉपिक्स असतील, त्याच्याकडे तुम्हाला वळायचं आहे. कारण स्मॉल टॉपिक्स तुमचे प्रिलिम्स नंतर पण काय होऊ शकतात, तर कव्हर होऊ शकतात. वैकल्पिक विषय प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. त्याच्यामुळे अभ्यासक्रम त्याचा वेगळा होईल. स्त्रोत किंवा सोर्स साधने त्यांचे असतील ते वेगळे आणि त्यांना ते किती वेळ देणार आहेत, काय देणार आहेत. 3 वाचन आणि त्याच्यानंतर नोट्स बनवणे. ठीक आहे. आता हा झाला मॅक्रो. या मॅक्रो प्लॅनिंगला तुम्हाला काय करायचंय, तर मंथली याच्यामध्ये डिव्हाईड करून घ्या. आता तुम्हाला असं झालं, की तुम्ही हा प्लॅन बनवला. हा प्लॅन समजा तुम्ही बनवला असेल मे 2025 एंडपर्यंत. ते झाल्यानंतर मग प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही काय कव्हर करणार आहात, हे तुमचं क्लिअर झालं पाहिजे. म्हणजे मंथ वाईज. मंथ वाईज झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, की म्हणजे 15 डेजमध्ये तुम्ही काय कव्हर करणार आहात. ठीक आहे. मग आता हे 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 2 स्लॉट्स होतील. ठीक आहे. 15-15 दिवसाचा 1 महिना झाला आणि याला तुम्हाला कशामध्ये पुन्हा करायचं आहे, तर वीकली याच्यामध्ये डिव्हाईड करायचे. म्हणजे जर आपण बघितलं हे 4 स्लॉट्स होते. याच्यामध्ये तुम्ही टाईम जो अलॉट केलेला असेल, तो त्याच्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलं, की प्रिपरेशन करत असताना काय, डेली बेसिसवर तुम्हाला रिवाईज करायचं आहे, रिकॉल करायचं आहे. लक्षात घ्या. तुम्ही ज्याही गोष्टी रीड करणार आहात, त्या एंड ऑफ द डे झाल्यानंतर तुम्हाला रिकॉल करायच्या आहेत. ठीक आहे. रिकॉल झाल्याशिवाय गोष्ट सोडायची नाही. कारण तुम्ही जर हळू रिकॉल कराल, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी बसत जातील आणि मग तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये त्या गोष्टी म्हणजे मदत करतील. हे झाल्यानंतर जसे-जसे तुमचे टॉपिक होत आहेत, म्हणजे समजा तुम्ही आता जिओग्राफीचा एखादा टॉपिक बघितला. जिओग्राफीच्या टॉपिकमध्ये समजा तुम्ही फिजिकल जिओग्राफी करताय आणि फिजिकल जिओग्राफी करत असताना तुमचं जे फिजिकल फीचर्स आहेत, म्हणजे आता आपण त्याला भूरूपे म्हणतो. भूरूपे हा टॉपिक झाला. भूरूपे हा टॉपिक झाल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावर जे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर विचारले गेलेले आहेत,
ते घ्यायचे आहेत आणि ते लिहून काढायचे आहेत. म्हणजे ही तुमची आन्सर रायटिंग याच्यासोबतच चालणार आहे. ठीक आहे. जोपर्यंत तुमचं बेसिक गोष्टी कव्हर होत नाही, तोपर्यंत डेली बेसिसवर रायटिंग करण्याकडे जाऊ नका. कारण महत्वाचं काय, की सोर्सेस तुमचं पहिले कंटेंट डेव्हलप झालेलं पाहिजे. एक एकदा तुमचे 1-2 महिने झाले, तुमच्या नोट्स निघायला सुरुवात झाल्या, तुमचं प्रॅक्टिस डेव्हलप झाली, तर मग तुम्ही काय करा, मग डेली बेसिसवर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे जसं-जसं तुमचं सिलेबस कव्हर होत जाईल, तसं-तसं तुम्ही आन्सर रायटिंगला देणारा वेळ आहे, तो वाढवत जाल. पण तुमचं जर अगोदर सिलेबस व्यवस्थित कव्हर झालेला नसेल आणि तुम्ही फक्त रायटिंगवरच फोकस केलं, तर महत्वाचं काय, की तुम्ही मन की बात लिहाल आणि मन की बात लिहायचं नाही. कारण तुम्ही जे वाचलेलं आहे, जे एक्झामिनेशनला डिमांड आहे आणि त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही लिहिलं गेलं पाहिजे. जर तुम्हाला मन की बात लिहिण्याची गरज पडली, तर काय आहे, तर मार्क नाही मिळत. लक्षात घ्या. कारण प्रत्येक सब्जेक्टची ऑब्जेक्टिव्हिटी असते. तर ती ऑब्जेक्टिव्हिटी जोपर्यंत तुमचा सिलेबस कव्हर होत नाही, सिलेबस इन द सेन्स ते कीवर्ड्स तुमचे कन्सिडर जे कव्हर होत नाही, तुम्हाला टॉपिक कव्हर होत नाही, तुम्हाला अंडरस्टँड होत नाही, तोपर्यंत ते तुमच्या आन्सरमध्ये रिफ्लेक्ट नाही होणार. लक्षात घ्या. म्हणजे हळू तुमची ही जी आन्सर रायटिंग आहे ना, आन्सर रायटिंगला देणारा जो वेळ आहे तुम्ही, आन्सर रायटिंग इज मोस्ट इम्पोर्टंट पार्ट. मी डिनाय करत नाही. पण आन्सर रायटिंगच्या अगोदर पण त्याचे जे काही फाउंडेशन आहे, तुम्ही फाउंडेशन तर तयार कराल ना, तर डायरेक्टली एकदम सुपर स्ट्रक्चर तयार कराल. नाही, पहिले बेस इम्पोर्टंट आणि त्याच्यानंतर सुपर स्ट्रक्चर. मग हे जे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय, की रीड करणे, त्याच्यानंतर 3 वेळेस रीड करणे, नोट्स काढणे आणि त्याला रिवाईज करणे आणि डेली बेसिसवर तुम्ही जे रीड कराल ते सबकॉन्शियस माइंडमध्ये काय करणे, ते रिकॉल करणे. हे डेली बेसिसवर झालं आणि त्याच्यानंतर वीक म्हणजे 7 दिवस आहेत. त्या 7 दिवसामध्ये 6 दिवसात तुम्ही स्टडी करणार आहात आणि त्याच्यामधलं 1 डे असणार आहे. 1 डेमध्ये तुम्ही मागच्या 6 दिवसामध्ये जे रिवाईज केलं असेल, ते तुम्ही क्लास काय करणार तर रिवाईज करणार. म्हणजे रिकॉल करायचं आहे, पूर्ण आठवून बघायचं आहे, हप्त्याभरामध्ये तुम्ही काय-काय गोष्टी रीड केलेल्या आहेत. पेन घ्यायचा, पेपर घ्यायचा आणि पॉइंट घ्यायचा. म्हणजे समजा तुम्ही मागच्या हप्त्यामध्ये 5 टॉपिक वाचले असतील. समजा फिजिकल जिओग्राफी वाचलंय. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, की त्याच्यामध्ये प्लेट टेक्टोनिक थिअरी वाटली असेल. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर फ्लोअर स्प्रेडिंग ही थिअरी वाचली असेल. तर पेपर घ्यायचा समजा तुम्ही रविवारी रिवाईज करत असाल. तर रविवारी रिवाईज केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्लेट टेक्टोनिक थिअरी वाचली. मग प्लेट टेक्टोनिक थिअरी हां. मग कोणी दिलेली आहे? कशा संदर्भात आहे? फोर्सेस काय त्याचे? त्याची डायग्राम कशी ड्रॉ करायची? त्याचे लिमिटेशन्स काय आहेत? ठीक आहे. हे सगळे जे डायमेन्शन आहेत, हे तुमच्या डोक्यात तुम्हाला आठवायचे आहेत आणि पॉइंटर वाईजमध्ये काय करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये तुमच्या पेजवर लिहायचे आहेत. आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं. क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचे जे सोर्सेस किंवा बुक्समध्ये तुम्हाला लक्षात येईल, की कुठले पॉइंट तुमचे रिकॉलमध्ये सुटले. हे सुटल्यानंतर तुम्हाला पुन्हा ते रिवाईज करायचं. असं तुम्हाला करायचंय, की वीकली बेसिसवर. ही 4 वीक झाल्यानंतर म्हणजे 7 चोक 28 समजा ऑन एन एव्हरेज आपण 30 दिवस पकडतोय महिन्यातले. ठीक आहे. फक्त फेब्रुवारी जर सोडला तर बाकीच्या ज्या 30-31च असतात. मग उरलेले जे 2 दिवस असतील, म्हणजे 4 हफ्ते सोडल्यानंतर. 4 हफ्ते सोडल्यानंतर ज्या मागच्या 28 दिवसामध्ये तुम्ही वाचलेलं आहे ना, जे काही तुम्ही हे केलेलं आहे, ते सगळं तुम्हाला काय करायचं या ठिकाणी रिवाईज करायचंय. रिकॉल करून पाहायचंय. ठीक आहे. रिकॉल केल्यानंतर काय सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमचे हे जे कंटेंट आहे, हे कंटेंट जात राहील आणि मग तुम्ही काय करायचं पुढच्या महिन्यामध्ये जायचं आणि पुढच्या महिन्यामध्ये झाल्यानंतर मग तुमचं समजा हे झालं तुमचं पहिल्या महिन्याचं. मग एक 3 महिन्याचा कव्हरेज झाल्यानंतर मग पुन्हा त्याला मागचं जर तुम्ही पहिल्या महिन्यात वाचलं असेल, तर तुम्हाला काय करायचं रिवाईज करायचं आणि साइड बाय साइड तुम्ही फक्त बघत राहायचं, की रायटिंग करत असताना माइंडमध्ये तयार करत राहायचं. याचं कसं लिहू शकतो, काय लिहू शकतो. ठीक आहे. हा पार्ट जो आहे, हा पार्ट तुम्हाला काय करायचा आहे, तर तयार करायचा आहे आणि डेली बेसिसवर तुमचं करंट अफेअर आहे. ते करंट अफेअर्स तुमचं काय तर चालणार आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, गोष्टी स्टेप बाय स्टेप जायच्या आहेत आणि प्रोसेस फॉलो करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जी स्टँडर्ड प्रोसेस आहे ना, ती प्रोसेस जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केली, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही त्याला जर डिव्होट केलं, व्यवस्थित पद्धतीने त्या गोष्टी आत्मसात केल्या, तर तुम्हाला काय होणार आहे, त्या गोष्टी लक्षात राहतील आणि मग तुम्ही पेपरमध्ये काय करू शकता, तर ते लिहू शकतात किंवा रिफ्लेक्ट करू शकतात. आता याच्यामध्ये बरेचसे डायमेन्शन, बऱ्याचशा कॅन्डिडेटला प्रॉब्लेम आहे, की सर आम्ही आता तर ॲडव्हान्स लेव्हलला आहे. मग रायटिंग कसं करायचं? काय करायचं? त्या संदर्भात पण आपण काय करणार आहोत, तर वेळोवेळी भेटणार आहोत. तरी तुम्हाला जर काही अडचण असेल, की सर मला प्रिपरेशनमध्ये अडचण येते, मला गोष्टी लक्षात राहत नाहीये, आन्सर रायटिंगमध्ये अडचण येत आहेत, तर तुम्ही मला काय करू शकता 9511 900 488 या नंबरवर तुम्ही मला काय करू शकता, तर कॉन्टॅक्ट करू शकता. आपण वन टू वन डिस्कस करून तुमच्या ज्या प्रॉब्लेम्स असतील, त्या प्रॉब्लेम्स काय करू, सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करू. आता ही जी पी-डी-एफ असणार आहे, ही पी कुठे मिळून जाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर. आपला जो Telegram ग्रुप आहे, तर Telegram ग्रुपवर या गोष्टी मिळून जातील. आता ह्या प्रोसेसमध्ये काय आहे, तर कॅन्डिडेट त्यांच्या प्रिपरेशनच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहे आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या डिफिकल्टी येतात. तर मग त्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांना आपण काहीतरी उपयुक्तता राहण्यासाठी आपण काही जे काही स्मॉल कोर्सेस आहेत ते स्टार्ट केले. समजा जे कॅन्डिडेट सुरुवातपासून करत आहात आणि त्यांनी अजून एन-सी-आर-टी आणि स्टेट बोर्ड कव्हर केलेले नाहीत, तर त्यांच्यासाठी आपण सारथी मेंटरशिप प्रोग्राम चालू केलेला आहे. जेणेकरून याच्यामध्ये काही टीचिंग होणार नाही, पण मेंटरशिप होईल.
मग याच्या संदर्भात काय होईल, की तुम्ही एन-सी-ई-आर-टी आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डातले कुठले पुस्तकामधले कुठल्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये आल्या पाहिजेत. म्हणजे तुमचा जो टाईम सेव्हिंग मेथड आहे ना, तुम्ही तुमचा टाईम सेव्हिंग मेथड या ठिकाणी काय करताय तर यूज करू शकता. म्हणजे तुमचा टाईम या ठिकाणी सेव्ह होऊ शकतो आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, एक काही मिनी टेस्ट घेणार आहोत. 6 मिनी टेस्ट. या 6 मिनी टेस्टमध्ये तुमचं जे आन्सर रायटिंगचा जो डायमेन्शन आहे, तो पण काय होऊन जाईल या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. प्रिव्हियस ईअर क्वेश्चन पेपर, आन्सर रायटिंग वगैरे कसं करायचं त्याच्या संदर्भातली बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. त्यासोबतच आपण काय केलेलं आहे, की ज्यांचं बेसिक वगैरे क्लिअर झालेलं आहे. पण आता महत्त्वाचं काय 1-2 रीडिंग झाल्यात. 1-2 रीडिंग झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नोट्स काढायच्या आहेत. नोट्स पण काढत असताना त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन असल्या पाहिजे. मग त्यांचा जो सिलेबस आहे हा ट्रॅकवर राहत नाहीये. त्यांना अकाउंटेबिलिटी साठी कोणाला तरी पाहिजे. त्याच्यानंतर त्यांची आन्सर रायटिंग डेव्हलपमेंट पाहिजे. मग इन्क्लुडिंग आपण जी-एस 1, 2, 3, 4 एथिक्स इन्क्लुडिंग हा जो पार्ट आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये कन्सिडर केल्यात पथदर्शक मेन्स मेंटरशिप प्रोग्राम. म्हणजे हे जर कव्हर केलं, तर तुम्हाला जे काही व्हॅल्यू गोष्टीपासून तर त्याच्यामध्ये तुमचं नोट्स काढण्यापर्यंत आन्सर रायटिंग सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला याच्यात काय केलं जाईल, तर मदत केली जाईल. याच्या संदर्भातली जी पण बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ती कशी आहे आपल्या YouTubeवर अवेलेबल आहे. तुम्ही त्याच्या संदर्भातली जी काही इन्फॉर्मेशन आहे, ते तुम्ही बघू शकता. याच्यासोबतच आपलं काय आहे मित्रांनो, की आता आपण नवीन लवकरच जे इतिहासाचा जो जी-एसचा कोर्स आहे, तो आपण स्टार्ट करत आहोत. कारण इतिहासासंदर्भात जर बघितलं ना, की सिलेबस फार व्हास्ट आहे आणि तुम्ही त्याला सोडू पण शकत नाही आणि इनपुट आउटपुट पार्ट हा रिलेटिव्हली कमी आहे. पण त्याचं मार्कांचं वेटेज त्याच्यामध्ये काय प्रिलिम्स असेल किंवा मेन्समध्ये हे इम्पोर्टंट आहे. त्याच्यात ते कॅन्डिडेट वगळू शकत नाही. मग असे जर आपण इतिहासामध्ये जर बघितले, तर प्री आणि मेन्स जर कंबाईन केलं, तर तुम्हाला 7 मिनी सब्जेक्ट होऊन जातात. हे 7 मिनी सब्जेक्टसाठी कॅन्डिडेटला बराचसा वेळ लागतो. नंबर ऑफ रिसोर्सेस त्यांना रेफर करावे लागतात. तर त्यांचे एफर्ट्स सेव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहोत, हा जो इतिहासाचा जो जी कोर्स मॉड्यूल आहे ना, तो आपण काय करत आहोत, तो लॉन्च करत आहोत. जेणेकरून त्यांचा कॉम्प्रिहेन्सिव्हली प्रिलिम्स, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने त्यांचं एन्शियंट, मिडिव्हल, मॉडर्न, महाराष्ट्राचा इतिहास, आर्ट अँड कल्चर, पोस्ट इंडिपेंडन्स आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री या सगळ्या गोष्टी त्यांच्या काय करून घेतल्या जातील, तर कव्हर करून घेतल्या जातील. हा कोर्स पण आपण काय करतो, तर लवकरच लॉन्च करत आहोत. त्याच्यानंतर आपण ज्या कॅन्डिडेट्सने ऑप्शनल सब्जेक्ट डिसाईड केलेले आहेत आणि ज्यांचा हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट आहे, ते हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टची आपली ऑलरेडी बॅच काय तर स्टार्ट झालेली आहे. तुम्ही एनरोल करू शकता. त्यामध्ये तुम्हाला काय होऊ शकेल, तर अगोदर फक्त आपण बेसिकचे जे काही व्हिडिओज वगैरे म्हणजे हिस्ट्री सब्जेक्ट संदर्भात हिस्टोग्राफी वगैरे ह्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत, तर कव्हर केलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्ही बघू शकता आणि अजून ॲडमिशन याच्या काय आहेत, तर चालू आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आजचा जो आपला डिस्कशन व्हिडिओ किंवा स्ट्रॅटेजी व्हिडिओ हा कसा वाटला, हा कमेंटद्वारे आम्हाला कळवा. त्यामध्ये तुम्हाला काहीही अडचण असल्यास तुम्ही मला 9511900488 याच्यावर काय करू शकता, तर संपर्क साधू शकतात. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या ज्या गोष्टी मी दाखवल्या, की टिप्स रिलेटेड हे काही पॉइंट्स असतील, पी-डी-एफ असणारे. त्याच्यानंतर ते तुम्हाला स्टडी प्लॅनसाठी जो स्केलेटन मी तयार करून दिलेला आहे, तो त्यानंतर जर आपण बघितलं लिस्ट ऑफ द बेसिक बुक्स, लिस्ट ऑफ द स्टँडर्ड बुक्स आणि त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतील यू-पी-एस-सीचे ते टॉपिक वाईज जे क्लासिफाय करून दिलेले आहेत, ते सगळे आपल्या Telegram ग्रुपवर अवेलेबल आहे आणि त्या Telegram चॅनल आणि ग्रुपची जी लिंक आहे, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला आता आपण इथे थांबूया. थँक